आगे बढ़ो। और इधर आगे सब लोग जोर से बोलिए।
माताजी अभिषेक के लिए आ जाओ आगे। जय श्री राम संकीर्तन की जय, प्रभुपाद की जय। हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna, Krishna Krishna, Krishna Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare, Hare Krishna, Krishna
Krishna Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Hare आपण कीर्तनाविषयी किंवा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो ऋषभ पिंपळकर भाग्यश्री माताजींचा भाऊ जो परवा त्याचा देहांत झाला. आपण हा कार्यक्रम संपूर्ण त्याच्या प्रित्यर्थ करणार. सगळ्यांनी मनापासून कीर्तन करताना प्रार्थना करते राधारमणी चरणी प्रभूंच्या चरणी की त्याला भगवंत चरणांची सेवा प्राप्त व्हावी शाश्वत भगवंताच्या सेवेने रमण व्हावं. सगळ्यांनी मोठ्या निघायचं. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्णा
हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपण शिला प्रभूंच्या चरणी या ठिकाणी एकत्र येऊन आज व्यासपूजा सेलिब्रेट करत आहोत. खरं शिला प्रभूंच्या विषयी बोलण्याची आपल्या सर्वांची योग्यता किंवा हिंमत अशी काही नाहीये, कारण एका छोट्या दीपकाने सूर्याला प्रकाश दाखवावा ते आपण आपल्या सगळ्यांची गती काजव्याने होत शकत नाही. आपण हे छोटे छोटे काजवे आहोत
आणि प्रभुपादिका सूर्याप्रमाणे जी उपमा केलेली, त्यांनी सगळ्या जगाला कृष्णामाईचा प्रकाश दिला आणि सगळ्यांना भगवान सेवेत लावलं. त्यांचा केवळ सेवेत लावलं नाही, पण त्यांना आत्मसाक्षात्काराची संधी, भगवंताचं ड्रेसिंग असो, कुकिंग असो, हार सेवा असो किंवा अन्य सत्संग सेवा असो, प्रचाराच्या सेवेत सुद्धा लावलं, पूजा सेवेत सुद्धा लावलं. तर छोट्या मुलांपासून म्हणजे वूम टू टूम म्हटलेलं, अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रभुपादांनी सगळ्या समाजासाठी, सर्व स्तरातील लोकांसाठी काम केलं. आणि ते पण अहोरात्र. स्वतः ग्रंथ विजन रस्त्यावरती करत होते किंवा पुस्तकांचं लिखाण पण करत होते. कोणीतरी पुस्तक लिखाण करा आणि मी छपाईचं काम बघतो असं नाही. छपाईचं पण मीच बघणार, लिखाणाचं मीच बघणार, वितरणाचं पण मीच बघणार, ठीक आहे. असे आणि मंदिराचं बांधकाम सुद्धा, मंदिरासाठी कसं डिझाईन पाहिजे, मंदिर कसं पाहिजे, विग्रह कुठे आणायचे, हे सगळं प्रभुपादांनी शिष्यांना शिकवलं सुद्धा, करून दाखवलं. आणि म्हणून शिलाप्रमाणे जगद्गुरु म्हटलेलं आहे की आतापर्यंत कोणी 7 समुद्र पलीकडे जाऊन कृष्णाचा प्रचार नाही केला भारत देशामध्ये, पण या युगामध्ये श्रील प्रभुपाद एकमेव असे आचार्य की ज्यांनी पाश्चात्य देशात जाऊन प्रचार केला आणि तिथल्या तळागाळाच्या लोकांना, जे म्लेच्छ यवन असे खालच्या स्तराचे, त्यांना सुद्धा उत्तम वैष्णव बनवलं. त्यांची मुलं पण शुद्ध वैष्णव झाली. लहानपणीच त्यांनी सगळे संस्कार आत्मसात केले, अनुजच्या वयासारखं. तर आपल्याला ह्या आचार्यांची जे मोजमापच नाहीये. तिला प्रभुपाद म्हणाले की हे सर्व माझ्या गुरूंच्या कृपेने झाले, माझ्या गुरुने मला आज्ञा दिली होती. तर आपण म्हणू शकतो की ज्या व्यक्तीने गुरूंची आज्ञा आपलं जीवन की प्राण म्हणून जपलं आणि ते स्वप्न साकार केलं, गुरूंची इच्छा पूर्ण केली, तर अशा महान सेनापती भक्तांना आदरांजली वाहणं किंवा त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हा व्यासपूजेचा दिवस. आपण व्यासपूजा पण करतोय आणि त्याबरोबर तिरोबा पण करतोय. तिरोबा म्हणजे डिसअपिअरन्स डे, किंवा ज्या वेळेस 1977 साली प्रभुपाद गोलोक वृंदावनात निघून गेले, तो दिवस नोव्हेंबरमध्ये प्रभुपाद निघून गेले, आताच आपण साजरा केला. तर दोन्ही दिवस जे आहेत वैष्णवांसाठी अतिशय महत्वाचे, आविर्भाव पण तिरोबा पण. कारण त्या दिवशी आपण जे वर्षभर केलेलं ते करणार आहोत त्याची पोचपावती प्रभुपादांना आपण साजरी करतोय, त्या कृतज्ञता व्यक्त करतोय की आम्हाला तुम्ही जे दिलेलं आहे ते आम्हाला समजलं आहे किंवा समजलं नाहीये, पण आम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहू, कृतज्ञ राहू आणि तुम्ही आज्ञांचं आम्ही पालन करू. तसल्याप्रमाणे की जो कोणी आंदोलनात आहे, चैतन्य आंदोलनात, तो निश्चितपणे भगवत धामात जाणार. पण त्यांनी जर केवळ ह्या गोष्टींचं पालन केलं की भगवंताला भोग लागलेलं अन्न खायचं आणि 16 माळाचा जप करायचा, भागवताचं वाचन करायचं, संघातील काहीतरी सेवा करायची, अशा क्षुल्लक गोष्टी जरी पालन केलं तरी परफेक्शन नाही आलं तरी मी त्याला भगवंताला घेऊन जाईल. असं कोण वैष्णव आहे की तो गॅरंटी देतो की भगवंताला तुम्हाला घेऊन जाईल. ते सर्व शिल प्रभुपादांनी केलेले आपल्यासाठी, तर आपण त्यांचे ऋणी आहोत आणि कधीही त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही. जन्मजन्मांतर आपला जरी जन्म घ्यावा लागला या ठिकाणी तरी आपण कृतज्ञच आहोत. कारण जन्म घ्यायचा तुला कृष्ण भवानीमध्ये जन्म घ्यायचंय, पुन्हा त्यांची सेवा करण्यासाठी द्यायचंय. ते ह्या साठी म्हणाले की मी जे कृष्ण भावना आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे त्याच्यामध्ये एक जरी शुद्ध भक्त झाला तरी माझं आंदोलन सक्सेसफुल आहे. पण एक नाही, हजारोच्या हजारो शुद्ध भक्त या कृष्णवाणीमध्ये होत आहेत आणि सगळ्यांना संधी प्रभुपाद देत आहेत. आजही प्रभुपाद त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या मंदिरांच्या माध्यमातून, त्यांच्या टेप रेकॉर्ड्स मधून, त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून ते आपल्याला गाईड करतायत. म्हणजे वैष्णव कधी मरत नाही, वैष्णव नेहमी त्यांच्या कार्याद्वारे जिवंत असतात. असं श्रील प्रभुपादांचं कार्य. तर मी शेवटी बोलेल सगळ्यात, पण माताजी एक आणि प्रभूजी असं एक संधी दिली जाईल. तर घनश्याम प्रभू तुम्हाला नावं सांगतील, या ठिकाणी माहीत लावलेलं आहे. तर माताजी तयार राहायचं, नेक्स्ट माताजी पण तयार राहायचंय. तर नेक्स्ट पण तयार राहायचं. एका प्रभूंचं नाव, नंतर एका माताजींचं नाव नसेल आणि नंतर माताजींचं पुन्हा प्रभूंचं नाव नसेल. तर या ठिकाणी आपण श्रद्धांजली किंवा पुष्पांजली अर्पण करूया. याच्यानंतर आदरांजली झाल्यानंतर प्रभुपादांना भोग लावण्यात येईल आणि त्या दरम्यान प्रभात कथा होती आणि मग
अल्टर ओपर होईल भोग लागल्यानंतर आणि गुरुपूजा होईल. गुरुपूजेनंतर कीर्तन आणि सगळ्यांसाठी महाप्रसाद. हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा म्हणजे अतिशय महत्वाचा आहे की प्रभा एका तात्पर्यात लिहितात की पहिला जन्म जो आहे तो माता पित्यांकडे नव्हतो कुटुंबामध्ये, पण दुसरा जन्म आहे आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने आपल्याला भगवंताच्या सेवेत जाण्यास संधी मिळते. जे दीक्षा आहे दीक्षा गुरूंकडनं, तर त्यानंतर तो वास्तविक विप्र होतो किंवा ब्राह्मण होतो. आणि तिसरं जे आहे जो सेवेत सलग झाल्यानंतर तो कायमच भगवंताची भावून घेतो गुरूंच्या सेवेला आणि भगवंतांच्या धामाची पूर्णता प्राप्त करतो, तिथे जातो तो, तर त्याचं जीवन साफल्य झालं, पूर्ण झालं. तर असे मनुष्य आपल्याला नाहीये, ते फक्त ईश्वरामध्येच आहे. विशुद्ध भक्ती बाहेर ठिकाणी तुम्हाला बघा आणि मी तिला मंत्र जप करा, तर त्यासाठी आपल्याला असे आचार्य लाभलेले की ज्यांनी शुद्ध भक्ती शिकवली. कुठलाही त्याच्यामध्ये स्वतःची इच्छा नाही किंवा इंद्रियाची कामना नाही, प्रेस्टीज नाही, धनाच्या पोटी नाही, अशा आचार्य लाभले. तर कार्यक्रमाची चित्त स्थिर करून मन लावून पूर्णपणे त्यांचं ग्लोरिफिकेशन ऐकून आज प्रार्थना करून की तुम्ही दिलेल्या वचनाचं पालन करण्याची शक्ती बुद्धी आम्हाला द्या आणि आयुष्यभर 16 माळा जप 4 नियमाचं पालन आणि कृष्ण भावनेमध्ये सगळ्यांची सेवा करण्यास नम्रता ठेवून पालन करून आम्ही ते करत राहू. कुठले मानाचे सन्मानची अपेक्षा न करता अशी इच्छा त्यांच्याकडे करू. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर आपल्याकडे जे आज आपण प्रभूजींनी सांगितलं की व्यास पूजा आपण आणि तिरोबा दिवस श्रील प्रभुपादजींचा करतो आहोत. तर मी काही भक्तांना सांगितलेलं आहेत, सगळ्यांना तसे बोलायची संधी आपण देण्याचा प्रयत्न करू. तर सगळ्यांनी 2.5 मिनिटं आपल्याला बोलायचं आहे. 2.5 मिनिटं ते 5 मिनिटापर्यंत बोलायचं आहे. पहिली बेल जी आहे तुमची 2.5 मिनिटानंतर आपण एक घंटा वाजूयात, जेणेकरून सगळ्यांना अलर्ट मिळेल की आपल्याला संपवायचं आहे. ओके. सो मी सगळ्यात पहिल्यांदा मिलिंद प्रभूंना रिक्वेस्ट करतो की मिलिंद प्रभूंनी पहिल्यांदा यायचं आहे. हरे कृष्णा प्रभूजी या. तसंच माताजी मध्ये परमेश्वरी देवी माताजी यांना यायचं आहे. त्यानंतर मिलिंद प्रभू बोलतील. त्यानंतर सुनीता माताजी आहेत, सुनीता माताजी बोलतील. आणि प्रभूजी मध्ये अतुल गौरंग प्रभू, अतुल मनियाल प्रभू. नमा ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. उपस्थित सर्व वरिष्ठ वैष्णवांना माझा दंडवत प्रणाम. तसे सर्व बंधू भगिनींना वैष्णवांचा दंडवत प्रणाम. खरं तर माझी पात्रता नाही की एवढे मोठे आचार्य फाउंडर मेंबर श्री प्रभुपाद यांच्याबद्दल सांगण्यासाठी, तरी पण मी प्रयत्न करीत आहे. श्री प्रभुपादांबद्दल काय सांगावे तितके थोडेच आहे. पण 17व्या वर्षी ते गुरु महाराजांच्या इच्छेनुसार जलदूत या जहाजातून अमेरिकेला गेले. 2 वेळा हार्ट अटॅक येऊन गेले. 3ऱ्या अटॅकच्या वेळी भगवंतांनी त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितले की काही काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. अमेरिकेला गेल्यावर प्रभुपादांना समजले नाही की काय करायचे, कुठे राहायचे, काय खायचे, कसा प्रचार करायचा. पण त्यांना एवढे माहीत होते की गुरु महाराजांची इच्छा आहे व ती पूर्ण करायची आणि हरिनामावर दृढ श्रद्धा होती. मग ते भगवंतांना प्रार्थना करतात की मी कठपुतली आहे, मला जसे तुम्ही नाचवाल तसा मी नाचेल. एवढे होणे प्रभुपादांनी या वयात 10,000हून अधिक शिष्य बनवले. 10,000हून अधिक शिष्यांना पत्र लिहिली. तसेच एकूण 14 देशात त्यांनी भ्रमण केले. 108 मंदिराची स्थापना केली. आपल्याला त्यांनी विग्रह दिले, मंदिरे दिली, प्रसादाचे महत्त्व सांगितले. वर्णाश्रम धर्म पण आपल्याला प्रदान केला, धाम दिले, हरिनामाचे महत्त्व सांगितले. तसेच गुरुकुल आपल्याला प्रदान केले. गुरुकुलमध्ये वैदिक प्रणाली त्यांनी आपल्याला शिकवली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभुपादांनी आपल्या जीवनकालमध्ये 80हून अधिक ग्रंथ लिहिले. ते पूर्ण वैदिक शास्त्राच्या आधारे आहेत. 100हून अधिक भाषांमध्ये ग्रंथांची विचारण होतात आणि ते वाचून बरेच लोक भक्त बनत आहेत. आणि हे कार्य कोणी साधारण व्यक्ती करू शकत नाही. प्रभुपाद म्हणतात ही माझी पुस्तके स्वतः भगवंतांनी सांगितली व मी लिहिली, स्वतः भगवंतांनी लिहून घेतली आणि जे कोणी हे लोक वाचतील ते नेहमी माझ्याबरोबर राहतील. मी त्यांच्याशी पुस्तकाच्या रूपाने त्यांच्याबरोबर राहील. श्री प्रभुपादांसारखा आचार्य ना कधी झाला ना होणार आहे, न भूतो न भविष्यती. भगवान कृष्ण की कृपा की मूर्ती म्हणजे स्वयं प्रभुपाद आहेत. त्यांच्या आश्रयामध्ये राहून लोक सुधारू लागले आहेत. विशेष करून परदेशी लोक
त्यांना भारतीय संस्कृतीविषयी काहीच माहिती नाही. श्री प्रभुपाद सुरुवातीला न्यूयॉर्कमध्ये जाऊन त्या लोकांना फक्त हरिनाम ऐकवले. 17 वर्षे ते प्रवचन देत होते, प्रसाद तयार करत होते, सर्वांना प्रसाद दिल्यानंतर स्वतः प्लेट धुत होते, झाडून काढत होते, स्वतः देणगी गोळा करत होते, स्वतः लागणारे सामान आणत होते, स्वतः सामान आणून एकत्रित ठेवून त्या लोकांसाठी कुकिंग करत होते व भोग लावून त्यांना स्वतः ते अर्पित करत होते. ते लोक हिप्पी होते, त्यांना काहीच माहीत नव्हते, कधी उठायचे, कसे बसायचे, काय खायचे, कसे चालायचे. पण श्री प्रभुपादांनी खूप कमी कालावधीमध्ये हे कार्य केले. श्री प्रभुपाद यांनी अमेरिकेला जाण्यापूर्वी खूप तयारी केली होती. त्यांचे अर्ध्याहून अधिक जीवन तयारी करण्यात गेले. त्यांना गुरुंनी 1921 साली आज्ञा केली होती की विदेशात जाऊन प्रचार कर. श्री प्रभुपादांनी 1921 ते 1965 पर्यंत त्याचा अभ्यास केला व नंतर ते अमेरिकेला गेले. पण त्यांना अनेक वेळा कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. त्यांनी खूप काही सहन केले, तरीसुद्धा त्यांनी आपल्या गुरु महाराजांवरची श्रद्धा व हरिनामावरची श्रद्धा सोडली नाही. असे आचार्य आपल्याला मिळाले, हे आपले भाग्य. आपल्याला त्यांचा संघ मिळाला, हे आपले भाग्य. राधाराम म्हणजे आपल्या सर्वांना ताकद व शक्ती देव ही प्रभुपादांचे कार्य पुढे नेणार. सध्या राधारमणींचा आशीर्वाद आपणा सर्वांना मिळो हीच सदिच्छा. हरे कृष्ण. हरी बोल. हरे कृष्णा. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिती नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपादांचे आपल्या सर्वांवरती फार उपकार आहेत, तर मी आता त्यांना उद्देशूनच मी काही 2 शब्द बोलतोय. तर प्रभुपाद, माझ्याकडून झालेल्या अपराधांसाठी मला क्षमा करा. या पवित्र प्रसंगी मी प्रभुपादांच्या चरणी नम्रपणे दंडवत प्रणाम करतो. माझ्यासाठी प्रभुपादांचा आविर्भाव दिन किंवा तिरोबा दिन यामध्ये काहीच फरक नाही, कारण तुम्ही नित्य आहात. आमच्या हृदयामध्ये तुमच्या भक्तांच्या हृदयामध्ये तुम्ही नित्य आहात. तुमच्या उपदेशामध्ये तुम्ही नित्य आहात. प्रभुपाद, आम्ही तुमचे ऋणी आहोत, कारण तुम्ही या जगात अवतीर्ण झालात. एवढे अडथळे आणि अडचणींना तोंड देत श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश पूर्ण जगभर प्रसारित केला. आमच्यासारख्या पतित जीवावर केलेले हे मोठे उपकार आहेत. तुम्ही गुरूंच्या आज्ञेनुसार पाश्चात्य देशात जाऊन एक अख्खी पिढी रसातळ्याला जाण्यापासून वाचवली. तुम्ही कृष्ण भावनेचा प्रसार करणारे देवदूत आहात. सामान्यांना समजेल अशा भाषेत श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम उपलब्ध करून दिलेत. त्याचबरोबर चैतन्य चरितामृत आणि इतर असंख्य ग्रंथ आहेत, असे दिलेले आहेत की कुठल्याही काळात शेकडो वर्षांपर्यंत कृष्ण भावनेमध्ये वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करतील. आता बुक मॅरेथॉनचा महिना आहे, तरी माझी सर्व भक्तांना विनंती आहे की जास्तीत जास्त ग्रंथ वितरण करून प्रभुपादांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर जाऊ देवाच्या गावा हे मराठीतून आहे, भगवत दर्शन हे हिंदीत आणि बॅक टू गॉड हेड हे इंग्लिशमधलं मासिक जे आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रचार करावा आणि सबस्क्रिप्शन घ्यावं आणि प्रभुपादांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. थँक्यू. हरे कृष्ण. हरी बोल. सुनीता माताजी. दंडवत प्रणाम सगळ्यांच्या चरणी. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिते नामिने. श्रील प्रभुपाद की जय. तर प्रभूजींनी ज्याप्रमाणे सांगितलं की आपण प्रभुपादांबद्दल बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे, पण मी माझ्या शुद्धीकरणासाठी थोडंफार बोलणार आहे. तर प्रभुपाद नसते आपल्या जीवनामध्ये तर आपण कोण असतो, आपण कुठे असतो ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला 4 माणसांचा प्रसाद बनवायचा म्हणजे जीवावर येतं, पण आज इथे आपण 60, 70, 100, 200 लोकांचा प्रसाद बनवतोय. ही केवळ प्रभुपादांचीच कृपा. हे सुंदर डेकोरेशन जे आहे, जे काही केलेलं आहे, हे भक्तांनी केलेलं आहे, हे जर सांगितलं तर विश्वास बसणार नाही. तर ही केवळ प्रभुपादांचीच कृपा आहे. हे आपण जे मॅनेज करतोय, आपल्याला असं वाटतं हे आपण करतोय, पण हे प्रभुपादांच्याच कृपेने आपण करतोय. तर प्रभुपाद एक उत्तम मॅनेजर होते. ते एक वेल्थ ऑर्गनायझर सुद्धा होते. ते एक चांगले कुकसुद्धा होते. ते एक चांगले प्रचारक होते. म्हणजे कुठला गुण असा नव्हता की जो प्रभुपादांमध्ये आपल्याला सापडत नाही.
त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. ते 40 रुपये खिशात घेऊन ते परदेशात गेले. तिथून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. 70व्या वर्षी, ज्या वयामध्ये आपल्याला विश्रांतीची गरज असते, आपण 50शी ओलांडली तर आपल्याला असं वाटतं की आपण विश्रांती कधी घेऊ, पण 70व्या वर्षी त्यांची कारकीर्द सुरू झाली. ज्या देशात त्यांना कोणी ओळखत नव्हतं अशा देशात जाऊन त्यांनी प्रचार केला, केवळ त्यांच्या गुरूंच्या आज्ञेमुळे. आणि तिथे पण ज्यावेळेस हिप्पी लोकांना प्रचार करण्याची वेळ आली, त्यावेळेस ते भगवंतांना प्रार्थना करत रडत ते की भगवंता, मला तुम्ही कुठे पाठवलंय, मी ह्या लोकांना काय सांगू, ह्या लोकांना मी कसं समजवू. कारण ज्यांना 4 नियम काय आहेत हे सुद्धा माहिती नव्हतं, माणूस कसा असतो हेही त्यांना माहिती नव्हतं. अशा लोकांना प्रचार करायचा, ते पण भक्ती शिकवायची. फक्त भगवंतांच्या कृपेवर आणि त्यांच्या गुरु महाराजांच्या आशीर्वादाच्या बळावरती प्रभुपादांनी हे सिद्ध केलं. त्यांनी हिप्पींना हॅपी बनवलं. तर आपल्याला प्रश्न पडतो की हे सगळं कसं शक्य आहे. आपल्यालाही आश्चर्य वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं. तर त्यांचे अनेक शिष्य आहेत जे सांगतात प्रभुपादांबद्दल. त्यांच्या काही स्त्री शिष्य आहेत, त्यांचे जे इतर शिष्य होते, सच्चिदानंद स्वामी महाराज काही आठवणी सांगतात. तर ते म्हणतात की मी ज्यावेळेस मंदिरामध्ये सेवा करायला गेलो त्यावेळेला मी खूप विचारात असायचो, द्वंद्वात होतं माझं मन की मंदिर जॉईन करू की भौतिक जीवनामध्ये प्रवेश करू. म्हणजे ते एक आठवण सांगतात अशी की माझं एका मुलीबरोबर लग्न जमलं होतं. म्हणजे परदेशातला प्रसंग आहे हा. म्हणजे त्यांना एका मुलीशी लग्न करायचं होतं आणि त्यांचे आजोबा सुद्धा खूप बेडरिडन होते, अंथरुणाला खिळलेले होते. तर ते द्वंद्वात होते की मी काय करू, मला समजत नाहीये, आणि मंदिर जॉईन करू, इथे प्रभुपादांची सेवा करू की मी लग्न करू, अशा द्वंद्वात होते ते. तर त्यावेळेला त्यांच्याकडून काही चुका झाल्या. म्हणजे वॉशिंगची सेवा होती, भगवंतांची प्लेट क्लिनिंगची सेवा त्यांच्याकडे होती, आणि ते खरकटी प्लेट वगैरे अशी राहत होती त्यांच्याकडून चुकून. कारण सतत त्यांच्या डोक्यामध्ये द्वंद्व होतं की मी भक्ती करू की मी भौतिक जीवनात जाऊ. तर प्रभुपाद त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना म्हणाले की तुझ्या डोक्यामध्ये काही चिंता चालू आहेत आणि त्याच्यामुळे तू प्लेट खरकटा ठेवतोस भगवंतांच्या, हा अपराध आहे. तर त्यांना इतका शॉक बसला. ते म्हणाले की हो, हे खरं आहे. मनात म्हणजे स्वप्नात आले होते प्रभुपाद त्यांच्या. कारण त्या काळामध्ये प्रभुपाद जेव्हा प्रचार करत होते तेव्हा प्रत्येक देशामध्ये ते फार थोडा वेळ असायचे प्रभुपाद. म्हणजे महिनोन महिने, वर्षानुवर्ष त्यांना कधीही भक्तांना संग देता आलेला नव्हता. तर त्यांना असा प्रश्न पडला, हे कसं काय. तर दुसऱ्या दिवशी लगेच टेम्पल मॅनेजर त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले तुझ्याबद्दल कंप्लेंट आहे की तू प्लेट खरकटा ठेवतोस. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की हे प्रभुपादांनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं, आणि प्रभुपादांनी हे पण सांगितलं त्यांना की मला हे भगवंतांनी सांगितलंय की तुझ्या डोक्यात द्वंद्व चालू आहे आणि तू हे खरकटी प्लेट ठेवतोयस आणि त्याच प्लेटमध्ये भगवंतांना तू प्रसाद ऑफरिंग देतोयस. तर हे होते प्रभुपाद. आणि त्यावेळेस सच्चिदानंद महाराजांना असं वाटलं की हा, मी जे शोधतोय गुरुच्या शोधात आहे, तर हे माझे गुरु योग्यच ठिकाणी मी आलोय. सच्चिदानंद महाराज जे होते ते जर्मनीचे होते आणि त्यांचे वडील कट्टर होते खूप. तर सच्चिदानंद महाराजांना त्यांनी भक्तीत यावं असं त्यांच्या वडिलांना अजिबात वाटत नव्हतं. तर त्यांचे वडील आले एकदा प्रभुपादांकडे आणि त्यांच्या प्रभुपादांना म्हणाले की तुम्ही एखाद्या वाळवंटाच्या ठिकाणामधला क्रॉकोडाईल जो आहे तो तुम्ही थंड प्रदेशामध्ये जगू शकता का. म्हणजे त्यांनी एक असा प्रश्न विचारला होता की ज्यामुळे त्यांना असं वाटलं की प्रभुपाद गांगरून जातील. आणि तो पण प्रश्न त्यांनी भर सभेत विचारला होता जेव्हा प्रभुपादांचं लेक्चर संपलेलं होतं. आणि काही प्रश्न आहेत का असं विचारल्यानंतर त्यांनी तो प्रश्न विचारला मुद्दाम, का तर प्रभुपाद निरुत्तर व्हावेत असं त्यांना वाटत होतं. तर प्रभुपाद म्हणाले की भक्ती म्हणजे धोती कुर्ता घालणं, केवळ धोती कुर्ता घालणं नाही. एखादी व्यक्ती जर पॅन्ट शर्ट मध्ये असेल आणि तिला मी धोती कुर्तामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर तो भक्त होतो असा नाही म्हणाले. चेतनेचा प्रश्न आहे हा. चेतना जर आत्मसात झाली तर तो भक्तीत आहे असं आपण समजायचं. त्यावेळेस सच्चिदानंद महाराजांचे वडील सुद्धा निरुत्तर झाले की एवढी विद्वान व्यक्ती. आणि तेव्हा त्यांना पण वाटलं की माझा मुलगा जो आहे तो योग्य मार्गावर आहे.
तर अशी अनेक उदाहरणं आहेत. परदेशात जेव्हा प्रभुपाद जायचे त्यावेळेला काही क्षण असायचे, काही दिवस असायचे भक्तांबरोबर, त्यांना खूप वेळ मिळायचा नाही, तर ते येता जाता मॉर्निंग वॉक कुठली तरी सेवा करता करता ते शिकवायचे वैष्णवांना किंवा भक्तांना शिकवण्याचा प्रयत्न करायचे ते. तर त्यावेळेला एक पक्षी होता, म्हणजे एका झाडावर एका घरट्यामध्ये पक्षी होता, त्याने एका बाळाला जन्म दिला आणि तो पक्षी उडून गेला आणि ते पिल्लू नंतर लगेच उडायला लागलं पिल्लू ते थोड्याच वेळात. तर प्रभुपादांनी सगळ्या शिष्यांना दाखवलं. ते म्हणाले, हे चित्र बघितलं का तुम्ही? तर सगळे म्हणाले, हो प्रभुपाद. तर म्हणाले, तुम्हाला काय दिसतंय? ते पिल्लू कसं काय उडालं? तर सच्चिदानंद महाराज म्हणाले की चेतना असते ती, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये इन्स्टिंक्ट असतं. जसं एखादी व्यक्ती मनुष्य प्राण्याची व्यक्ती चालू शकते, त्याच्यामध्ये ती चेतना असते, तसं पक्षामध्ये ही चेतना असते की ते उडू शकतात. प्रभुपाद म्हणाले नाही, त्याच्यामध्ये बसलेला परमात्मा जो आहे तो त्याला शिकवतोय की तू उडलं पाहिजेस. तर अशा प्रकारे प्रभुपाद येता जाता चालता उठता बसता शिष्यांना घडवत होते आणि अशा प्रकारे त्यांनी इतके सुंदर शिष्य घडवले. तर स्त्री शिष्यांबाबत सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. स्त्री शिष्या आपल्याला असं वाटतं की म्हणजे हे खरंच अद्भुत आहे. तर अशा काही शिष्या आहेत त्यांच्या. यमुना माताजी म्हणून एक शिष्य आहेत, खूप फेमस आहेत त्या, जे आपण गोविंदम आदि पुरुषम ऐकतो ते त्यांनीच कंपोज केलेलं आहे, त्यांच्या आवाजातलं आहे ते. आज जगातल्या सगळ्या इस्कॉन टेम्पलमध्ये ते वाजतं, गाणं भजन वाजतं ते शृंगार आरतीच्या वेळेला. तर एकदा असा प्रसंग झाला की प्रभुपाद आणि यमुना माताजी त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करत होते भारतातल्याच एका दुसऱ्या राज्यात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात. तर त्यावेळेला त्यांना प्रसाद घ्यायचा होता प्रभुपादांना आणि प्रभुपादांनी त्या म्हणाल्या प्रभुपादांना की तुम्हाला काही प्रसाद आणून देऊ का? प्रभुपाद म्हणाले, ह्या ट्रेनमध्ये काय मिळणार आहे, मला भात खायचा आहे. प्रभुपाद पण म्हणजे परीक्षा घ्यायचे त्यांच्या शिष्यांची सगळ्याच. तर त्या म्हणाल्या ठीक आहे म्हणाल्या आणि त्या पॅन्ट्रीमध्ये गेल्या. ट्रेनमधली पॅन्ट्री म्हणजे अतिशय घाण असते हे आपण सांगायची गरज नाही. इतकी घाण की अक्षरशः झुरळं आणि उंदरं नाचत होती सगळीकडे. तर त्या गेल्या आणि त्यांना धक्काच बसला की ह्या अशा ठिकाणी आणि मी कसं काय प्रसाद बनवू आणि कसं काय नेऊन देऊ. तरी म्हणाले माझ्या गुरूंची आज्ञा आहे तर मला ती पाळलीच पाहिजे. तर त्या तिथल्या रेल्वेमॅन जवळ गेल्या आणि जो पॅन्ट्री इन्चार्ज होता त्याला म्हणाले की मला माझ्या गुरु महाराजांसाठी भात बनवायचा आहे. तो म्हणाला तुम्हाला कुठलीच परवानगी नाही, कुठल्याच रेल्वेची तुम्हाला परवानगी मिळणार नाही हे असं करायला. तर त्या म्हणाले नाही, पण माझ्या गुरु महाराजांची आज्ञा आहे आणि त्या आज्ञेसाठी मी काहीही करेन. तर ते म्हणाले की पण तुम्हाला परवानगी नाही, मी तुम्हाला कुठलीही परवानगी देऊ शकत नाही. तर ते म्हणाले तुम्ही जर मला परवानगी दिली नाही तर मी आत्ताच्या आत्ता ह्या ट्रेनमधून, चालत्या ट्रेनमधून उडी मारेन. तो इतका घाबरला. तो म्हणाला की नाही नाही नाही, तुम्ही असं करा, तुम्ही भात बनवा, मी तुम्ही सगळी व्यवस्था करून देतो, मी तुम्हाला पातेलं देतो, तुम्हाला धान्य देतो, तुम्ही सगळी स्वच्छता करून देतो. आणि तो सुद्धा भारावून गेला की काय ही गुरुभक्ती. तर धन्य ते प्रभुपाद आणि धन्य ते गुरुभक्ती. मी प्रार्थना करेन की मी प्रभुपादांच्या सेवेत अशीच काहीतरी प्रयत्न करत राहीन. हरे कृष्णा. आता अतुल प्रभू बोलतील, त्यानंतर कार्तिकी माताजी. हरे कृष्णा. सगळ्या वैष्णवांना प्रणाम, सुद्धभाऊ प्रभूजींना प्रणाम, श्रील प्रभुपाद की जय. तसं बघायला गेलं तर मी खूप ज्युनियर आहे, तुम्ही सगळे मोठे वैष्णव आहात, सिनियर आहात माझ्यापेक्षा, आणि मला बोलायची जी संधी शुद्धभाऊ प्रभूजींनी दिली त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. आणि मला असं वाटतं प्रभूजी सुरुवातीलाच म्हटले होते की ही गोष्ट फक्त इस्कॉनमध्येच होऊ शकते, दुसरीकडे कुठेच नाही. म्हणजे जिथे फक्त आणि फक्त विनम्रता, भक्ती आणि भक्ती मार्गच शिकवला जातो, तो भक्ती मार्ग शिकवला आपले इस्कॉनचे फाउंडर म्हणजे श्रील प्रभुपाद. आता त्यांच्याविषयी काय सांगायचं, सगळ्यांनी वैष्णवांनी सांगितलं आणि सगळ्यांना माहिती पण आहेत.
तरी पण मी थोडा प्रयत्न करतो प्रभुपादांबद्दल सांगायला. तसं आपल्या सगळ्यांना भगवद्गीता माहितीच आहे, आपण लहानपणापासून बघतो. पण बऱ्यापैकी म्हणजे आता तर ठीक आहे, सगळ्यांना थोडंसं यूट्यूब आणि सोशल मीडिया अवेलेबल आहे म्हणून चर्चा करतो आपण. पण पूर्वी आमच्याही घरात भगवद्गीता होती. त्याच्यावर जे प्रिंट होतं ते तसंच होतं, जशी आहे तशीच होती ती. म्हणजे मला असं वाटतं माझ्या वयाच्या 25-30व्या वर्षापर्यंत जशी आहे तशीच, म्हणजे त्याचं कव्हर पण ओपन केलं नव्हतं आम्ही. तर ते भक्ती मार्गात ज्यावेळी आलो किंवा इथे इस्कॉनला जोडले गेलो तेव्हा समजलं की ती ओपन करून वाचायसाठी पण आहे आणि तिचा सगळ्यात सोपा अनुवाद प्रभुपादांनी आपल्याला उपलब्ध करून दिला आहे. फक्त भगवद्गीताच असं नाही, असे अनेक ग्रंथ प्रभुपादांनी लिहिलेत. त्यातले भगवद्गीतेत एका 15व्या अध्यायामध्ये असं लिहिलं आहे, मनषष्ठ आणि इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे मन आणि 5 इंद्रिय हे जर तुम्ही कंट्रोल करायला शिकलात, याच्यावर जर तुम्ही स्वामित्व प्रभुत्व मिळवलं तर तुम्ही तुमच्या भक्ती मार्गामध्ये नक्कीच पुढे जा. आणि भक्ती मार्गात फक्त नुसतंच भक्ती मार्गात पुढे जाऊन करायचं काय, तर ते सुद्धा ग्रंथामध्ये सगळ्या ग्रंथामध्ये उल्लेख केलाय. तर भक्ती मार्गामध्ये पुढे जायचं म्हणजे भगवंताच्या धामात जायचं. भगवंताच्या धामात म्हणजे कुठे जायचं? वैकुंठात जायचं. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की वैकुंठ धाम आहे, पण आपला विश्वास बसत नाही. तुम्ही ग्रंथ वाचा. माझं हेच सगळ्यांना एक हात जोडून नम्र विनंती आहे. सगळ्यांनी प्रभुपादांनी लिहिलेले सोप्यातल्या सोपे अर्थ पूर्ण ग्रंथ आहेत, ते वाचा, विकत घ्या आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करा. आता गीता जयंती आहे 1 तारखेला, तेव्हा आपला गीता मॅरेथॉन हे आहे, कॅम्पेन आहे. मोशीच्या टीमकडनं पण असेल, तो प्रभूजी डिक्लेअर करतील कुठल्या लोकेशनला आपण बुक स्टॉल लावणार डिस्ट्रीब्युशनचा. तर तिथे नक्की सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा, वेळात वेळ काढून. तर प्रभुपादांच्या भक्ती मार्गातली अजून एक महत्वाची शिकवण अशी आहे की सेवा. तर ती सेवा नक्कीच तुम्ही करा. तर सेवा वेळ मिळाल्यावर करू नका, वेळ काढून सेवा करा आणि उरलेल्या वेळात तुमचे भौतिक कार्य पूर्ण करा. मला एवढंच सांगायचं होतं. हरे कृष्ण. कार्तिकी वाद्य झाल्यानंतर प्रदीप प्रभू बोलतील. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्य च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशितारिणे. सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम. ॲक्च्युली प्रभुपादांच्याबद्दल बोलणं म्हणजे माझी तर अजिबात पात्रता नाही, लायकी नाही, सिनियरिटी नाही, काहीच नाही आहे. जसे आपल्याला प्रभूजी म्हटले तसं, आणि सुनीता माताजी जशा म्हटल्या की प्रभुपाद नसते तर आपण कुठं असतो हे आपल्याला माहीत नाही. मी प्रभुपादांविषयी बोलण्यापेक्षा माझ्यात काय चेंजेस झाले हे मी आज सांगणार आहेत. म्हणजे एक 25 वर्षात माझ्यात प्रभुपादांमुळे काय ट्रान्सफॉर्मेशन झालं हे मी सांगणार आहे. ॲक्च्युली मी मेडिकल कॉलेजमध्ये होते तेव्हा 2nd इयरला असतानाच प्राधिकरणात आपले लेक्चर इस्कॉनचे वगैरे व्हायचे आणि माझ्या 2 मैत्रिणी तिथे लेक्चरला जायच्या. ते एकदा माझी मैत्रीण मला रात्री तिथे लेक्चरला घेऊन गेली, प्रवचन मी ऐकलं आणि तिनेच सोडून दिलं. म्हणजे मी परत त्याच्यावर सिरियस पण झाले नाही आणि कधी विचारही केला नाही. मग आम्ही लास्ट इयरला होतो, ती मला म्हटली चल आपण टेम्पलला जाऊ. आम्ही पुण्यात गेलो होतो, कुंजबिहारी टेम्पलला 2 व्हीलरवर गेलो. आम्ही एंटर केला आतमध्ये. तिथे प्रभुपादांचे विग्रह होते आणि समोर भगवंतांचे विग्रह होते. तिने आधी प्रभुपादांना दंडवत केलं. मी भगवंतांकडे बघत होते, मी प्रभुपादांकडे बघितलंच नाही. मी फक्त तिला विचारलं हे कोण आहेत. ती म्हणती हे इस्कॉनचे फाउंडर आहेत, प्रभुपाद आहेत. मी म्हटलं ठीक आहे, ते एवढं काय त्यात इस्कॉनचे फाउंडर तर आहेत, त्यांना आधी का म्हणजे तिने हे केलं, प्रणाम केला, दंडवत केला. आधी भगवंतांना हे करायला पाहिजे, भगवंत ग्रेट आहेत असं मी माझ्या मनात आलं. मी तिला काय बोलले नाही, फक्त मी असं विचार केला. मग असेच तिथे तिने दर्शन घेतलं. मी पण तिने प्रभुपादांना प्रणाम केला म्हणून मी प्रभुपादांना प्रणाम केला. फार असा काही विचार केला नाही. मग भगवंतांचं दर्शन घेतलं. मग असे 2-3 वर्ष होऊन गेले. मग ती मला आपलं नवीन टेम्पल होतं रावेतचं, तेव्हा वेणूधाममध्ये भगवंत होते, प्रभुपादांचे विग्रह होते. तेव्हा पण तसंच झालं. मी परत तिने प्रभुपादांना प्रणाम केला, भगवंतांना नंतर प्रणाम केला. मी तिथे तेवढ्यात माझ्या मनात तेच होतं की एवढं काय प्रभुपादांनी केलंय की ती आधी भगवंतांना सोडून प्रभुपादांना हे करतीये. म्हणजे मी तिला कधीच बोलले नाही की तू असं का करतेस. आणि त्याच्यानंतर NVCCला आम्ही एकदा गेलो होतो जेजुरीला जाऊन, म्हणजे आपलं कोविडच्या नंतर. तेव्हा पण तेच झालं. आम्ही तिथे NVCCला गेलो, ती मला घेऊन गेली तिथे टेम्पलला. ती प्रत्येक वेळी म्हणायची, मला नाही पण प्रभूजींना म्हणायचे तुम्ही रावेतला इस्कॉन टेम्पलला जा, तुम्ही रावेतला इस्कॉन टेम्पलला जा. मला कधीच बोलली नाही ती की तू टेम्पलला जा. कारण आमच्या घरात कल्चर कसं, मी जैन आहे तर आम्ही असं मूर्ती पूजा फुलं हे करणं, आम्ही फुलं पण कधीच तोडायचं नाही.
हार बनवण्यात फार दूर राहिलं. मग एक दिवस असं झालं, NVCC ला पण तसं झालं. मग त्याच्यानंतर जेव्हा प्रभूजी आमच्या इकडे निगडीच्या रावेच्या इस्कॉन टेम्पलला जायला लागले, तेव्हा ते मला एकदा घेऊन गेले, दोनदा घेऊन गेले. मग राघवरंजन प्रभूजी आले, एकदा अशी त्यांची थोडी सेवा होती. मग त्यांनी चॅन्टिंगसाठी मला माळ दिली, प्रभूजींना दिली. मग चॅन्टिंग केलं. मग हळूहळू मी टेम्पलला जायला लागलो तेव्हा, आणि हळूहळू सगळ्या वैष्णव म्हणजे संगतीत आले. त्याच्यानंतर हळूहळू प्रभुपादांबद्दल ऐकायला लागले. मग सगळेजण सांगायला लागले. मग हळूहळू आणि आजची जी कंडिशन आहे, आज जेव्हा मी टेम्पलला जाते, आज मी पण जेव्हा एंट्री करते, आधी प्रभुपादांना हे करते, दंडवत घालते, वंदन करते, प्रभुपादांच्या स्टॅच्यू जवळ 2 मिनिटं उभं राहते, त्यांना ऑफरिंग करते आणि मग भगवंताकडे पाहते. आणि लिफ्टच्या तिथून जरी आधी गेलं तर आधी भगवंत इकडे असतात, पण आधी भगवंताकडे नाही पाहत, आधी मी प्रभुपादांकडे पाहते. ही प्रभुपादांची माझ्यावर झालेली कृपा आहे. म्हणजे इतक्या 25 वर्षानंतर आज मला कळलं की प्रभुपाद काय आहेत. आणि प्रभुपादांनी हे जर माझ्यावर जी कृपा केली आहे, ती कृपा माझ्यावर अशीच राहो, ही मी प्रभुपादांच्या चरणी, भगवंतांच्या चरणी, राधारमणजीच्या चरणी प्रार्थना करते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की तर शुद्धभाव प्रभू यांच्या चरणी, श्री प्रभुपादांच्या चरणी आणि सर्व वैष्णवांच्या चरणी माझा दंडवत प्रणाम. आता प्रभुपाद जी आहेत आणि त्यांचं जे आहे तर कार्य किंवा त्यांच्याबद्दल काही बोलणं म्हणजे थोडक्यात जे तर एखाद्या मुंगीने एखादा डोंगर पोखरायचा प्रयत्न केल्यासारखा प्रकार होऊ शकेल. आणि माझ्यासारखा जो बद्धजीव आहे तर त्यांनी ही गोष्ट करणं म्हणजे थोडंसं जे आहे ना, आता काय म्हणतात ते रिस्की असल्यासारखा प्रकार आहे. कारण काय झालेलं आहे की प्रभुपादांचं जे कार्य आहे तर त्यांनी भगवद्गीतेमध्ये जे 5 विषय सांगितलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जे तर आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे मला जे भगवंताच्या बद्दल आकर्षण जे आहे, तर म्हणजे पूर्वी स्वाध्याय परिवारमध्ये जे आहे तर होतो आम्ही, तर ते फॉलो करायचो. पण त्यावेळेस असं काही कळलं नाही की बाबा की काय नक्की भगवंत काय, कशी भक्ती करावी हे कळलं नाही. पण जेव्हा जे आहे तर बिस प्रभूंच्या संपर्कात आलो, शुद्धभाव प्रभूंनी गाईड केलं, तेव्हा कळालं की नक्की भक्ती कशी करायची. आणि भगवद्गीता वाचली तेव्हा जे आहे तर जे प्रवचन ऐकले त्यातून हे कळायला लागलं की आपण नक्की कोण आहे, आपण जे आहे तर हे शरीर आहोत का आत्मा आहोत, हा जो फरक आहे तर हा तेव्हा मला कळाला. आणि त्यानंतर मग जे आहे तर ऍक्च्युअल जे आहे तर हे कळायला सुरुवात झाली की जेव्हा हे जे शरीर आहे हे माझं नाहीये, हे भगवंतांनी मला जे आहे तर त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी हे शरीर दिलेलं आहे. आणि ही जी संधी मिळालेली आहे तर ही संधी जी आहे तर ही केव्हा मला मिळालेली, जेव्हा मी जे आहे तर या परंपरेच्या संपर्कात आलो तेव्हा मला ही गोष्ट कळाली आणि ही संधी मिळाली. पण मुद्दा काय होतो की जेव्हा आपण या सर्व गोष्टी माहिती होतात, फक्त नुसतं माहिती होऊन उपयोग होत नाहीये. जेव्हा आपण ती सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळतं की भगवंत जे आहेत ह्या सर्व गोष्टींचे नियंता आहेत. तर त्यामुळं आपल्याला जे आहे तर याच्या आधी मला प्रश्न पडायचा किंवा भगवंत काय आहे, करतात का नाही. आपण एखादी गोष्ट म्हणतो बाबा नाही, आडल्यानंतर मग जे तर जा भगवंताला प्रार्थना कर, असा प्रकार होतो. पण आता जे कळतं की नाही, माझ्यासाठी काय चांगलं आहे हे जे आहे तर चांगलं कोण ओळखू शकतो, आपला जो गुरु आहे तर तो चांगलं ओळखू शकतो, तोच आपल्याला भगवंतापर्यंत नेऊ शकतो. त्यामुळं आपल्याला गुरु आज्ञा ज्या आहेत तर त्या 100% पाळल्या पाहिजे, हेच मी सांगतो. कारण गुरु जो आहे तर तो आपल्याला सर्व गोष्टीतून या भौतिक संसारामध्ये जे आहे तर पुढे नेण्याचं जे काम आहे ते गुरु करतो. आणि त्या गुरुसाठी जे आहे तर सगळ्यांचे आपले जे गुरु आहेत, परमगुरु आपण ज्यांना श्रील प्रभुपाद म्हणतो, तर त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, शेवटच्या क्षणापर्यंत ते जे आहेत तर भागवताचं ट्रान्सलेशन करत होते. म्हणजे आपण विचार केला पाहिजे, जो व्यक्ती आपल्यासाठी जे आहे तर एवढं करण्यासाठी जे आहे म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे त्यांचा युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघा, ते शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे तर भागवताचं ट्रान्सलेशन करतात. पण आपण काय करतो, भागवत घेतो, भगवद्गीता घेतो आणि जसं अतुल प्रभू म्हटले जशी आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण ती वाचली तर त्यात म्हणून जे तर आपल्याला ह्या जन्मामध्ये काय करायचं आणि आपल्याला हा जन्म का मिळालेला आहे. पण एवढं सगळं सांगण्यापाठीमागे एकच छोटं मला म्हणायचं की सर्व गोष्टींचे नियंता जे आहेत भगवंत आहेत आणि कुठलीही गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये.
आपण जे काय करणार आहे ते त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलं आणि त्यांच्या सेवेसाठी केलं तरच त्याचा खरा अर्थ आहे. नाही तर तुम्ही कितीही पैसा कमवला तरी त्याचा काही उपयोग नाही, कितीही तुम्ही शरीर कमवलं त्याचाही उपयोग होत नाही. कारण प्रत्येक गोष्ट ही जी आहे ते शेवटी काय होते, भगवंताचीच आहे आणि त्यांना अर्पण केलं तरच त्यामध्ये जे आहे तर खरं आहे. एवढं बोलून मी थोडंसं जे आहे ते काही करण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. हरे कृष्ण. अनुष्का माताजी येतील. अनुष्का माताजी झाल्यानंतर महेश प्रभू बोलतील. हरे कृष्ण. सगळ्यांच्या चरणी दंडवत प्रणाम. माझी पात्रता नाही आहे प्रभुपादांबद्दल बोलण्याची. खूप ज्युनियर आहे मी, पण एक छोटासा प्रयत्न प्रभूजींनी सेवा दिली आहे म्हणून करण्याचा प्रयत्न करते. काही चूक झाली तर मला क्षमा करा. प्रभुपाद हे मी ॲक्च्युली हिंदीत लिहून आणलं आहे, कारण आपला इथला प्रचार हिंदीतच होतो. काही चुकलं तर प्लीज क्षमा करा. प्रभुपाद सनातन धर्म के सबसे बड़े एम्बेसडर है. ऐसा कोई व्यक्ति नहीं जिसने सनातन धर्म का प्रचार 7 कॉन्टिनेंट्स में इतनी अच्छी तरह से किया है. यह पॉसिबल सिर्फ उसी व्यक्ति को है जिस पर भगवान की कृपा है. चाइना, जापान, यूरोप, अमेरिका, हर जगह हरे कृष्ण का प्रचार करने वाला एक ही व्यक्ति इस दुनिया में है जिन्होंने 70 की उम्र में 14 बार सारे देश की परिक्रमा करके कृष्ण का प्रचार किया. उन्होंने 5000 दीक्षित भक्त बनाए. उन्होंने 5000 दीक्षित भक्त बनाए थे. आज उनकी संख्या 15 लाख तक पहुंच गई है. मीन्स बाय दिस वी कॅन अंडरस्टँड की आपला इस्कॉनचा प्रचार कसा जगभर पसरत आहे. उन्होंने 108 मंदिर बनाए थे. आज पूरे विश्व में 950 टेम्पल्स वी हैव. आई थिंक वी शुड क्लैप फॉर दैट. इस्कॉनचे 950 टेम्पल्स वी हैव ऑल ओवर इंडिया. प्रभुपाद जी का नाम म्हणजे आय हॅव रेफर्ड लॉट ऑफ लेक्चर्स. जेव्हा प्रभूजींनी मला सांगितले की मला बोलायचं आहे, मलाही ही गोष्ट माहीत नव्हती आणि आय एम शुअर इथे बसलेल्या कुणालाच म्हणजे बहुतेक लोकांना हे माहीत नसावं. प्रभुपाद जी का नाम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में भी आता है. माहीत होतं? म्हणजे डू यू नो व्हॉट पर्सनॅलिटी, म्हणजे काय पर्सनॅलिटी होती प्रभुपादजी. त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड में आता है. म्हणजे आपण जेव्हा लोकांकडून ऐकतो की इस्कॉनचा पैसा कशासाठी वापरला जातो, खूप निगेटिव्ह पब्लिसिटी आपण ऐकतोय. सॉरी, पण त्यावेळेला वी शुड नो दिस फॅक्ट आणि आपण हे फॅक्ट लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. काय पर्सनॅलिटी होती आणि यांनी कसा प्रचार केलेला आहे. बरं, का बरं त्यांचं नाव वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे? इट इज बिकॉज ही इज द पर्सन अबाउट whom मॅक्सिमम नंबर ऑफ बायोग्राफिकल बुक्स आर रिटन. म्हणजे अशी व्यक्ती ज्यांच्याबद्दल त्यांची बायोग्राफी खूप जणांनी लिहिलेली आहे, म्हणजे त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. म्हणजे इतक्या लोकांनी त्यांना मानलेलं आहे. ही इज ऑल्सो अ ग्रेटेस्ट ॲम्बेसेडर फॉर प्रसादम डिस्ट्रीब्युशन. मी जेव्हा 6th स्टँडर्डमध्ये होते तेव्हा मी कृष्णा टेम्पलला गेले होते जुहूच्या. द फर्स्ट थिंग विच अट्रॅक्टेड मी वॉज द क्लीनलीनेस. हे मी बऱ्याच माताजींना पण सांगितलं होतं. पण प्रभुपादजींनी आणि दुसरी गोष्ट जी अजूनही मी विसरलेली नाही आहे, 6वीत असताना मी तिथे खाल्लेला प्रसाद, त्याची टेस्ट. सो ही इज द ग्रेटेस्ट अँबॅसेडर फॉर प्रसादम डिस्ट्रीब्युशन. आज आपण इस्कॉनच्या माध्यमातून 850 मिलियन प्लेट्स ऑफ प्रसादम डिस्ट्रीब्युशन केलं आहे. परत टाळ्या वाजल्या पाहिजे. आज MBA युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट्स अभ्यास करत आहे हे जाणून घ्यायला 70 वर्षामध्ये फक्त 40 रुपये खिशात असताना जगभर प्रभुपादजींनी कसं काय कृष्णाचा प्रचार केलेला आहे हा अभ्यास केला जातो. भगवान का प्रचार इस प्रकार इस लेवल में कैसे एक व्यक्ति इस उम्र में कर सकता है. व्हाट अ पर्सनालिटी, व्हाट इंटेलिजेंस. बट इन सब के अलावा भी देर वॉज वन
म्हणजे त्यांच्या अंगात एक गुण होता जो आपण सगळ्यांनी शिकला पाहिजे, ती म्हणजे त्यांची नम्रता, जी आपल्यामध्ये खूप कमी आहे. वी आर शॉर्ट टेम्पर्ड, वी आर इल मॅनर्ड, पण ते अगदी निगेटिव्ह परिस्थितीमध्ये पण ही यूज टू बी ऑलवेज हंबल. ही एक गोष्ट जरी आपण आत्मसात केली तरी आपली भक्तीत खूप प्रगती होईल. इसलिए आता जे आपले करंट आचार्य महाराज आहेत, हिज ग्रेस राधानाथ स्वामी महाराज, आपल्याला आपण त्यांचे ड्रॉपलेट्स ऐकले तर त्याच्यात ते अनेक वेळा आपल्याला सांगत असतात की आपल्याला जर कृष्ण कृपा हवी असेल किंवा राधा राणींची कृपा हवी असेल तर आपल्याला ती डिरेक्ट मिळणार नाही. वी हॅव टू गो थ्रू प्रभुपाद ब्लेसिंग्स. म्हणजे आपल्याला त्यांचा हात पकडलाच पाहिजे. पण आपली ॲक्च्युली तेवढी पण पात्रता नाही आहे. तर मोशीतल्या सगळ्या भक्तांना मी कळकळीची विनंती करते की ॲक्च्युली आपण प्रभुपादांचा पण हात पकडू शकत नाही, आपली तेवढी पात्रता नाही आहे. तर आपण काय केलं पाहिजे, तर आपण आपल्या शिक्षागुरू शुद्धभाव प्रभूजी, जे आपल्याला दर सॅटर्डेला इथे येतात, वेगवेगळ्या तऱ्हेने मार्गदर्शन करत असतात, त्यांचा हात आपण पकडला पाहिजेत. कारण त्यांचा हात प्रभुपादांनी पकडलाय आणि प्रभुपादांचा हात कृष्णाने पकडलाय. एक पुस्तक आहे इस्कॉनच्या याच्यामध्ये, साक्षात्काराचा अनुभव मराठीमध्ये. त्याच्यात एक पिक्चर आहे, मुखपृष्ठावर एक पिक्चर आहे, हात दाखवून फ्रॉम चाइल्डहुड आपल्या ओल्ड एज पर्यंत. पण मला ते कधीच आठवत नाही. मला काय आठवतं, आपण सगळे भक्त एकमेकांना हात धरून आहोत. आपण प्रभूजींचा हात धरलेला आहे, प्रभूजींनी प्रभुपादांचा हात धरलेला आहे आणि प्रभुपादांनी कृष्णाचा हात धरलेला आहे. तर आपण फक्त एवढाच प्रयत्न करायचा, आपले शिक्षा गुरूंना फॉलो करायचं. एवढे सांगून मी थांबते आता. हिज डिवाइन ग्रेस अभय चरणा रविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. सभी के चरणों में दंडवत प्रणाम. एक्चुअली आता शुद्ध बाबा उन्होंने सांगितलं, सगळ्याच वैष्णवांना, सभी वैष्णवों ने सब कुछ बोला है, हम क्या बोलेंगे, हम तो अभी सीख रहे हैं. लेकिन एक चीज़ बहुत अच्छी बताई अनुष्का माता जी ने कि शुरू में हमको शुद्ध वैष्णव जो रहते हैं हमारे, उनका साथ लेना चाहिए. उसके बाद प्रभुपाद के पास जाना चाहिए. उसके बाद फिर हम भगवंत के पास डायरेक्ट जा सकते हैं. तो अभी मैं एक चैतन्य चरितमृत में 26 गुण बताए वैष्णव के, तो एक 2 गुण बताऊंगा सिर्फ. तो एक बार क्या होता है कि प्रभुपाद जब बाहर जाते हैं तो उनके पास सिर्फ टाइपराइटर और एक छतरी, ट्रांजिस्टर, उनका एक उतना एक स्टाइल रहता था कि सब कुछ सेवा प्राप्ति उपयोग में था. खुद के लिए कुछ भी नहीं था, कुछ भी भौतिक चीज़ें संग्रहित नहीं करते थे प्रभुपाद. उसके बाद क्या होता है कि इंडियन एक शॉप रहता है अपना वॉच का, वो दुकान में जाते हैं तो वो दुकानदार क्या बोलता है कि आप प्रभुपाद जी वॉच ले लो. प्रभुपाद बोलते मुझे कोई ज़रूरत नहीं है, मेरे पास ऑलरेडी वॉच है. लेकिन उसके बाद वो जो दुकानदार है वापस वो बार बार बोलता है कि आप वॉच ले लो. बोलते हैं कि मुझे कोई ज़रूरत नहीं है, तो वो इनकार करते हैं लेने के लिए. तो फिर उसके बाद क्या होता है कि वो उनके दिमाग में एक ही रहता है कि क्या वो चीज़ श्री कृष्ण के काम में आएगी, अगर वो नहीं आती तो वो मुझे नहीं चाहिए. देखो अभी इसमें मैसेज क्या जाता है हमको कि उसको क्या बोलते हैं कि हम लोग अकिंचनम, बोले तो अपरिग्रह. हमको क्या लगता है, सब कुछ चाहिए हमें, जो भी चाहिए ना, जो भी रहेगा. आज भौतिक चीज़ों में क्या लगता है हमको, सब कुछ चाहिए, गाड़ी चाहिए, बंगला चाहिए, नौकर चाहिए. लेकिन अभी प्रभुपाद क्या सोच रहे हैं, जो चीज़ श्री कृष्ण के लिए लगती है वही चीज़ चाहिए हमको. और सेकंडली कि एक बार प्रभुपाद बगीचे में थोड़ा सा वॉक करते हैं, तो उसके बाद वो छोटा सा कीड़ा रहता है ना, कीड़ा लास्ट समय रहता है उसका, ऐसे में रहता है, लास्ट समय रहता है. तो फिर उसके बाद क्या बोलते हैं कि एक डिवोटी रहते हैं, डिवोटी को बोलते हैं कि आप क्या करो, वो जो कीड़ा है ना, उसको आप उसके सामने हरे कृष्णा महामंत्र बनो. तो वो क्या बोलते हैं, डिवोटी क्या करते हैं, लास्ट टाइम जब कीड़ा उसके लास्ट टाइम रहते हैं ना, तो फिर उसके बाद वो डिवोटी क्या बोलते हैं कि महामंत्र बनते. बोले तो इसमें हमको मैसेज क्या मिलता है कि प्रभुपाद सिर्फ ह्यूमन बीइंग के ऊपर भी उपकार नहीं किया, प्रभुपाद ने सभी के ऊपर उपकार किया है. बस बाकी तो हम शुद्ध बाबा प्रभु के साथ में है. और मैं थोड़ा सा रिकमेंड करूँगा, एक्चुअली मैं थोड़ा राइटिंग में मैं लिख सकता हूँ,
बोलने की इतना आदत नहीं है, लेकिन मैं आपको रिकमेंड करूंगा कि आप शुद्ध भाव प्रभुपाद जी का जो बुक है, सब कुछ बुक पढ़ सकते हैं, लेकिन मैं हॉनेस्टली रिकमेंड करूंगा आपको कि फर्स्ट कैंटो पढ़ो, आप थोड़ा सा प्रभुपाद आपको समझ में आए। नहीं तो फिर क्या हो जाएगा कि आपको 70 साल होने के बाद प्रभुपाद समझ में आएंगे। थैंक यू। हरे कृष्ण। थँक्यू प्रभूजी. नंतर माताजी आहेत, सुवर्णा माताजी. हरे कृष्ण. सर्व वैष्णवांच्या चरणी माझा दंडवत प्रणाम. खरं तर माझी अजिबात पात्रता नाही आहे की मी प्रभुपादांबद्दल बोलावं, पण मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. प्रभुपादांचं भक्तांप्रती कसा व्यवहार होता हे तर आपल्याला माहितीच आहे, पण प्रभुपादांचा अभक्तांप्रती कसा व्यवहार होता त्याबद्दल मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदा प्रभुपाद जेव्हा राधा दामोदर मंदिरात राहत होते तेव्हा त्यांचं एक दूधवाला होता, श्रीमान किशनलाल शर्मा पंडित नावाचा एक दूधवाला होता. तर ते रोज प्रभुपादांना दूध आणून द्यायचे. त्यांच्या दुकानावर प्रभुपाद दूध घ्यायला जायचे. तर किशनलाल शर्मांचे वडील त्यांना दूध द्यायचे. पण जेव्हा पण प्रभुपाद 2-3 दिवस आले जर नाही दूध घ्यायला, तर ते त्यांच्या मुलाला म्हणजे किशनलाल शर्मांना ते पाठवायचे की त्यांना दूध घेऊन जा म्हणून. तर ते दूध घेऊन जेव्हा जायचे तेव्हा प्रभुपाद नेहमी त्यांच्या जपामध्ये मग्न असायचे. एकदा असंच ते दूध घेऊन गेले. प्रभुपादांचं त्यांनी बघितली खोली की ती खूप म्हणजे असे जुनी होती, मोडकळीस आलेली होती. त्याच्या विटाही अक्षरशः तुटलेल्या होत्या. खूप अस्वच्छ होती ती रूम. अशा याच्यात पण प्रभुपाद राहत होते. अक्षरशः तिथली फ्लोअरसुद्धा अशी प्लेन नव्हती. तिथे पण अशी सगळी माती, अस्वच्छता, त्याच्यात गवत उगवलेलं अशी रूम ती होती. आणि जेव्हा किशनलाल शर्मा एकदा दूध घेऊन गेले तर थोडंसं रूमचा दरवाजा ओपन होता. त्यांनी प्रभुपादांना डिस्टर्ब नको, जपमध्ये डिस्टर्ब नको म्हणून ते थोडा वेळ त्यांनी वेट केलं बाहेर, वाट बघितली की ते माझ्याकडे बघतील म्हणून. पण बराच वेळ झाला तरी प्रभुपादांचं लक्ष नव्हतं. ते त्यांच्या जपामध्ये, चॅन्टिंगमध्ये खूप बिझी होते. मग बराच वेळ झाला ते त्यांचं लक्ष मात्र आतमध्ये डोकून ते बघत होते की प्रभुपाद आत्ता माझ्याकडे बघतील, मग माझ्याकडे बघतील. पण प्रभुपादांचं अजिबात लक्ष नव्हतं. मग थोड्या वेळाने त्यांचं जमिनीवर लक्ष गेलं तर तिथे असे छोटे छोटे किडे होते जमिनीवरती आणि एक विंचू त्यातला प्रभुपादांच्या पायाजवळ जात होता. मग किशनलाल शर्मांनी थोडासा आवाज केला की त्यांचं लक्ष वेधण्यासाठी थोडासा आवाज केला, परंतु प्रभुपादांचं त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. मग नंतर तो विंचू जवळजवळ पायाच्या खूपच जवळ जायला लागला. मग त्यांनी आवाज दिला प्रभुपादांना की ओ प्रभू. मग प्रभुपादांना थोडं कॉन्शियस झाले आणि त्यांनी बघितलं किशनलाल शर्मांकडे. तर प्रभुपादांचे डोळे अक्षरशः अश्रुपूर्ण होते, अश्रूंनी भरलेले होते आणि त्यांचे अश्रू त्यांच्या चेहऱ्यावरून ओघळत होते. आणि मग किशनलाल शर्मा म्हणाले की तो विंचू तुमच्या पायाजवळ येत आहे, तुम्हाला तो चावेल. तर प्रभुपादांनी फक्त शांत मुद्रेमध्ये किशनलाल शर्मांकडे बघितलं आणि त्या विंचवाकडे बघितलं. तर ते किशनलाल शर्मा म्हणाले की मी त्याला बाहेर फेकू का? ते म्हणे नो डोंट वरी, डोंट डिस्टर्ब, ही इज ऑल्सो डिओटी. तो पण एक डिओटी आहे की त्याला तुम्ही डिस्टर्ब करू नका, तो आपल्याला काही त्रास देणार नाही. आणि असं म्हणजे प्रभुपाद अभक्तांप्रती सुद्धा त्यांची किती प्रेमळ भावना होती आणि ते किती कृतज्ञ होते अभक्तांप्रती सुद्धा, हे आपण बघू शकतो. एका कीटकाप्रती सुद्धा त्यांचा किती प्रेमळ भाव होता. आणि तेच किशनलाल शर्मा मग नंतर बऱ्याच दिवसानंतर त्यांना प्रभुपाद दिसले नाहीत. एकदा ते दूध द्यायला गेले पण प्रभुपाद खोलीवर नव्हते. मग त्यांनी बघितलं की ते नाहीत, आजूबाजूला कळालं की ते वृंदावन सोडून परदेशात गेलेत म्हणून. मग एकदा तेच किशनलाल शर्मा केशी घाटच्या जवळ वृंदावन परिक्रमा करत होते. तेव्हा त्यांनी बघितलं की एक संन्यासाला भक्तांनी घेरलेलं आहे. मग ते उत्सुकतेने बघायला गेले की काय आहे म्हणून बघायला गेले. तर ओ ही इज माय ओल्ड फ्रेंड. ते म्हटले की माझा खूप जुना मित्र आहे. आणि मग ते गेले तिथे. प्रभुपादांनी त्यांना नोटीस केलं, त्यांनी बघितलं. प्रभुपादांनी किशनलाल शर्मांना जवळ घेतलं, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिथे जे भक्त होते, त्यांचे शिष्य होते, त्यांना सांगितलं की हा माझा खूप जुना मित्र आहे. जेव्हा वृंदावनमध्ये मी होतो, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, तेव्हा हे मला रोज दूध आणून द्यायचे आणि ह्यांनी मला खूप मदत केली आहे. म्हणजे ते किशनलाल शर्मा भक्त नव्हते तरीही ते त्यांच्याप्रती खूप प्रेमळ होते, खूप कृतज्ञ होते. त्यांनी मग त्यांच्या गळ्यातली माळ काढली आणि ती तोडून त्यांनी एक किमती स्टोन असतो तो त्यांना भेट म्हणून दिला.
तो स्टोन आजही त्यांनी एवढा जपून ठेवलाय, त्याचे इयरिंग्स बनवले आणि त्यांची पत्नी ती आजही रोज ते परिधान करते. ह्याच्यावरून आपण बघू शकतो की प्रभुपाद अभक्तांप्रती पण किती प्रेमळ आहेत, किती कृतज्ञ आहेत. आणि अशीच भावना थोडीशी आपल्यामध्ये आले तर फार बरं होईल, फार कृपा होईल प्रभुपादांची, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. जय श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. सज्जन स्वामी रोनी के बाद रंजिता माता जी बात करेंगी. हरे कृष्ण. नमो विष्णुपादाय कृष्णाय भूतले श्रीमती भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवगण प्रचारिणे श्री शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. श्री प्रभुपाद के चरणों में मेरा प्रणाम, सुधा प्रभु जी के चरणों में मेरा प्रणाम और सभी वैष्णवों के चरणों में मेरा प्रणाम. एक्चुअल में आज सभी को पता है कि हम प्रभुपाद जी का आविर्भाव और तिरुभाव दोनों साथ में मना रहे हैं. आप सभी को इस चीज़ का पता होगा कि आविर्भाव जब वैष्णव का जन्मदिन होता है उस दिन को हम आविर्भाव बोलते हैं. तिरुभाव जिस दिन मान लो वैष्णव अपनी लीलाएं भगवान का प्रचार प्रसार करके और हमारे समक्ष वैष्णव सुधवा प्रभु जैसे गुरु हमें देके और अपने भगवत धाम चले जाते हैं तो उस दिन को हम तिरुभाव बोलते हैं. एक्चुअली चीज़ मेरे को नहीं पता था, क्योंकि मैंने अपने इस्कॉन टेम्पल में जब सुना तब मेरे को इस चीज़ का पता चला. हमें ये भी पता है कि प्रभुपाद जी का जन्म कब मनाया जाता है. तारीख सबको पता है. हरे कृष्ण. तारीख सबको पता है. तिरुभाव की तारीख सबको पता है. एक्चुअल में श्री प्रभुपाद का जन्मदिन जन्माष्टमी के सेकंड डे मनाते हैं. सोचने वाली बात है, कैसे महान पुरुष और महान वैष्णव और महान संत का जन्म भगवान के सेकंड डे आना एक बहुत बड़ी बात है. और तिरुभाव का तारीख सबको पता है, सन सबको पता है, पर उनका मनाया कौन से महीने में जाता है? कार्तिक मास में. और कार्तिक मास हम वैष्णव के लिए सबसे पवित्र महीना होता है. तो इतना आपको सबको पता है. दूसरी बात हमें ये पता है कि श्री प्रभुपाद जब बाहर विदेश में अपने हिंदू धर्म का प्रचार प्रसार करने, अपने सनातन धर्म का प्रचार प्रसार करने गए तो मात्र उनके पास 40 रुपये थे और इनको कितनी बार हार्ट अटैक भी आया. जाने के टाइम उनको हार्ट अटैक भी आया, पर कुछ नहीं हुआ. क्यों नहीं हुआ? क्योंकि भगवान उनके साथ थे. और मैंने ये भी सुना है कि एक बार बाकी सब देशों में मंदिरों की स्थापना करने के बाद प्रभुपाद जी यहाँ से पाकिस्तान जा रहे थे तो हमारी प्राइम मिनिस्टर इंदिरा गांधी ने उनको मना किया कि आप वहाँ मत जाओ, क्योंकि वो एक मुस्लिम कंट्री है, वहाँ आप कुछ नहीं कर पाओगे, वहाँ आपको मार दिया जाएगा. पर प्रभुपाद जी बोले नहीं, सब जगह मैं जाके आए पर वहाँ मैं जरूर जाऊँगा. बाकी किसी देश में अगर आप बोल दोगे तो मैं नहीं जाऊँगा, पर वहाँ पक्का जाऊँगा. वहाँ प्रभुपाद जी जाके इस्कॉन टेम्पल की स्थापना की. और वहाँ आज भी हम सोशल मीडिया पे देखते हैं कि जगन्नाथ जी भगवान की रथ यात्रा वहाँ निकाली जाती है और अच्छे से प्रचार प्रसार भी होता है. वहाँ पे मैंने काफ़ी बार देखा है वीडियो के अंदर कि मुस्लिम भी आके वहाँ कीर्तन करते हैं और वहाँ पे प्रसाद ग्रहण करते हैं. और उसके बाद मान लो प्रभुपाद जी हमें इतने ग्रंथ अपने हाथों से लिख के और अपने लिए हमारे लिए देके गए हैं कि प्रभुपाद जी ने ये भी कहा था कि अगर मान लो आप मेरे ग्रंथ पढ़ोगे तो ये समझो कि मैं आपके सामने बैठा हूँ और आप मेरे से बात कर रहे हो. तो हमें ज़्यादा से ज़्यादा प्रभुपाद जी के ग्रंथ वितरण भी करने चाहिए और पढ़ने भी चाहिए. इसी के साथ मैं विराम लेता हूँ. श्री प्रभुपाद के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी। सभी को मेरा दंडवत प्रणाम। प्रभुपाद जी के बारे में बोलने की मेरी कोई योग्यता नहीं है, लेकिन सेवा मिली है तो मैं थोड़ा सा बोल रही हूँ प्रभुपाद जी के बारे में। अगर कोई गलती हो जाए तो आप सब वैष्णव मुझे माफ़ कर दीजिए। प्रभुपाद जी में अनेक अद्भुत क्वालिटीज़ थी, उनमें से एक क्वालिटीज़ थी करुणा। उसके विषय में मैं कुछ बोलना चाहूँगी। हम देखते हैं कि प्रभुपाद ने इस करुणा को अनेक तरीके से दर्शाया है। इतने सारे ग्रंथ उन्होंने लिखे, इतने सारे मंदिर स्थापित किए, इसके साथ उन्होंने प्रसाद डिस्ट्रीब्यूशन जैसी अनेक जो इस्कॉन में सेवाएं योजनाएं चल रही है, ये भक्तों को जोड़ने के लिए अलग अलग माध्यम से प्रभुपाद ने कंपैशन करुणा दिखाई है। तो मैं इसी करुणा के विषय में प्रभुपाद का एक छोटा सा पास्ट टाइम में आप सबके सामने रखना चाहती हूँ। 1977 का शुरू का टाइम था। उस टाइम में बॉम्बे में प्रभुपाद का हेल्थ बहुत ही ख़राब चल रहा था। प्रभुपाद बहुत ही वीक स्टेज में थे। उस समय बहुत ही वो कम डाइट ले रहे थे। उस समय में ये समाचार एक पंचरात्रि का पंडित जो बेंगलोर में रहते थे, उस समय उनको मिला, तो वो प्रभुपाद से मिलने बेंगलोर से मुंबई आए। उस समय प्रभुपाद को किसी से मिलने के लिए परमिशन नहीं थी, तो उन्होंने बताया कि वो पर्सनली प्रभुपाद से मिलने आए हैं, अपना सुझाव देने आए हैं। उनके लिए पर्सनल अपॉइंटमेंट बुक किया गया, सबको रूम से बाहर निकाला गया। वो पंडित भट्टाचार्य जी थे। उन्होंने प्रभुपाद से बोला, प्रभुपाद आपका हेल्थ बहुत ही ख़राब हो गया है, इतना कष्ट आपको हो रहा है। तो प्रभुपाद बोले, कष्ट तो होगा ही, क्योंकि ये दुखालय आश्वस्त जगत है। फिर भट्टाचार्य जी बोले, लेकिन आपके ऊपर तो इतने सारे जीव निर्भर है। फिर प्रभुपाद बोले, तो मैं क्या कर सकता हूँ। भट्टाचार्य जी बोले, वृंदावन में आपका अल्टर बना हुआ है, उसमें आपका ड्यूटी है, वहाँ पर अलग अलग लोग आकर आपको प्रार्थनाएं कर रहे हैं और पुण्य और पुष्प अर्पण कर रहे हैं। पंचशास्त्र के अनुसार अगर आचार्य इस धरती पर है और उनकी पूजा होती है, तो उनको कष्ट उनके ड्यूटी में से उनके शरीर में आएंगे, बॉडी में आएंगे। कृपया अपने शिष्यों से कहिए कि वे ड्यूटी वर्शिप कर आपके धरती से चले जाने के बाद करें, इससे आपको कष्ट नहीं होगा। भट्टाचार्य जी को लग रहा था कि मैं शेयर करूंगा तो प्रभुपाद इसमें कुछ एक्शन लेंगे और उनका स्वास्थ्य ठीक होगा, लेकिन प्रभुपाद का रिप्लाई सुनकर भट्टाचार्य जी शौक हो गए। प्रभुपाद जी बोले, मैं जानता हूँ कि इससे मुझे कष्ट होगा, उसी कष्टों को झेलने के लिए तो मैं यहाँ आया हूँ। इसके बाद भट्टाचार्य जी एकदम शौक हो गए और कुछ बोले ही नहीं। इसके बाद प्रभुपाद बोले, आपको कुछ और कहना है क्या। तो भट्टाचार्य जी बोले, अगर आप तकलीफ लेना चाहते हैं तो मैं क्या कर सकता हूँ, मैं तो एक साधारण सा पंडित हूँ। प्रभुपाद बोले, मेरे चले जाने के बाद भी मैं हर मंदिर में विराजमान रहकर जो भी मंदिर में भक्त आएंगे उनके कष्ट और उनकी प्रार्थनाएं सुनूंगा और उनको हरते रहूंगा, इससे वे निश्चित होकर हरि नाम ले सके। ये तो प्रभुपाद के विग्रह नहीं है, साक्षात प्रभुपाद ही है। प्रभुपाद हमारी प्रार्थनाएं सुनते हैं और हमें ऐसा माध्यम देते हैं कि हम हरि नाम ले सकें। जगत श्री प्रभुपाद की जय। हरे कृष्णा। उसके बाद अभी अभिजीत प्रभु 2 मिनट बाद बात करेंगे, ठीक है। हरे कृष्णा। आप सभी के चरणों में दंडवत प्रणाम। सबसे पहले तो प्रभुपाद जी के बारे में कुछ कहूँ, ये तो मेरी कुछ भी ऐसी कुछ है भी नहीं। प्रभुपाद जी मनुष्य नहीं हुए तो एक भगवान के एक अंश है। और एक बहुत बड़ी बात जो मतलब हम सब लोगों ने ज़रूर एहसास किया होगा कभी ना कभी, आज के समय में हम लोग ज़रूर देखते हैं कि दूसरे धर्मों के जितने भी प्रचारक हैं वे किसी न किसी तरीके से जोर जबरदस्ती या किसी भी तरीके से उस व्यक्ति को अपने धर्म में, अपने ही इसमें मतलब लेने की ज़रूर कोशिश करते हैं। लेकिन प्रभुपाद जी ने जब प्रचार किया हरे नाम का,
कभी भी किसी को जोर जबरदस्ती नहीं की, और जितने भी दूसरे धर्म के लोग हैं वे आनंद पूर्वक हरे कृष्णा नाम में, मतलब वे सब कुछ त्याग कर हरे कृष्णा नाम में मदहोश हो गए। तो इससे हमें ये पता चलता है कि उनका मतलब जो कंट्रीब्यूशन है हमारे देश के लिए, हमारे सभी भक्तों के लिए इतना उत्तम है कि वो मतलब कोई अगर कह के भी बताया नहीं जा सकता है। और मतलब हाल ही में हम लोगों ने ये भी देखा है कि मतलब बांग्लादेश में इस्कॉन मंदिर को डिस्ट्रॉय किया गया, बहुत कुछ तकलीफ दिया गया वहाँ के मतलब संत। आज हम देखते हैं शुद्धभा प्रभु जी जो इतने बड़े महासंत हमारे पास इतना समय निकालकर ये जो प्रचार कर रहे हैं, ये बहुत ही मुश्किल है। हम लोगों को लगता है कि शायद वे मंदिर से आ जा रहे हैं, गाड़ी है, सब कुछ है, आ जा रहे, मगर वो जो एक कष्ट जो लेकर वो सबको प्रचार कर रहे, प्रभुपाद जी का हमें जो मैसेज है वो ये प्रदान कर रहे हैं, ये इतना आसान नहीं है। और इसी चीज के वजह से जो उन लोगों ने आज इतना सब कुछ बुरा किया है, आज हम सबके सामने वो एक एग्जाम्पल है कि आज उनका कंडीशन कितना बुरा हो रहा है। तो इसीलिए मैं आप सभी से बस इतना ही निवेदन करूंगा, प्रभुपाद जी का जो इतना सा जो मैसेज है कि अपने आप को भगवान पे आश्रित हो जाओ और भगवान का नाम लेते रहो, वो करते रहिए, उसे मत छोड़िए, और कुछ भी हो जाए उसे डिस्ट्रॉय मत होने दीजिए। हरे कृष्णा। हरे कृष्णा। इसके बाद प्रभु जी में से जयेश प्रभु बात करेंगे। हरे कृष्णा। तो एक्चुअल में शिल प्रभुपाद जी के बारे में बोलना, इट इज़ एक्चुअली सेंस ग्रेटिफिकेशन फॉर मी। मतलब आत्म तृप्ति है, क्योंकि लाइक इस मटेरियल वर्ल्ड में भी हमें देखते हैं कि अगर मेरे पिताजी या उनके पिताजी किसी बड़ी पोजीशन में, तो हमें गर्व होता है, उनके बारे में बताने को हमको उत्साह होता है। सो वो उनके लिए वो सेल्स ग्रेटिफिकेशन है। सो मेरे लिए भी ये सेल्स ग्रेटिफिकेशन है, क्योंकि शिल प्रभुपाद जी हमारे परम गुरु है, ग्रैंडफादर, इज आवर ग्रैंडफादर। सो थैंक यू सो मच ये चांस देने के लिए। सो चैतन्य चरितामृत में बताया गया कि आचार्यों के 26 क्वालिटीज है। तो फर्स्ट आई विल मेंशन सम, एंड मैं कंपैशन के बारे में बोलने की ट्राई करूँगा। हाउ कंपैशनेट शिल प्रभुपाद वाज। हमें पता है कि प्रभुपाद ट्राई कर रहे थे ड्यूरिंग हिज वानप्रस्थ आश्रम की वो इंडिया में प्रचार करें, बट इतना कुछ हो नहीं रहा था यहाँ पे। झांसी में उनका लीग ऑफ डिवोटीज भी था, पर उधर भी एक माता जी आई और वो बोली हम जगह लेंगे माता जी के एक संगठन के लिए, हम वहाँ पे माता जी का मोर्चा निकालेंगे। सो प्रभुपाद वांटेड टू फाइट, बट ही लेट इट आउट। उसके बाद प्रभुपाद वृंदावन में आए। सो राधा दामोदर जी के आश्रय में रहे, रूप गोस्वामी के आश्रय में रहे, जय गोस्वामी के आश्रय में रहे। सो उनका कंपैशन इतना था कि हमें पता है वो अपना कंपैशन एक्सपांड करने के लिए विदेशों में चले गए। ये तो ह्यूमन के प्रति कंपैशन हुआ, बट एक स्टोरी ऐसी भी आती है। प्रभुपाद अपने रूम में थे, तभी उनके सामने एक पौधा था छोटा। तो पौधे उन्होंने अपने सेक्रेटरी को बुलाया एंड बोला कि ब्रिंग मी सम प्रसादम। अभी शिल प्रभुपाद जी का वो टाइम तो नहीं था प्रसादम लेने का, जी का वो टाइम तो नहीं था कि प्रसादम लेने का, बट फिर भी शुद्धकबीर प्रभु वहाँ पे थे, उन्होंने प्रसादम ला के दिया। तो प्रभुपाद ने थोड़ा सा लिया और उस पौधे पे एक छोटा सा एंट था, मतलब चींटी था। तो प्रभुपाद ने उसके सामने वो रखा
और वो थोड़ी देर बाद वो प्रसादम एंड खाने लगा, और प्रभुपाद ये देख रहे थे और स्माइल कर रहे थे। तो प्रभुपाद यहाँ पे दिखा रहे कि जस्ट वो एक एंट है या नीचे कोई श्रेणी में उसका जन्म हुआ है, इसका मतलब ये नहीं कि वो प्रसादम का हकदार नहीं है। प्रसादम सबके लिए है, जैसे हम जगन्नाथपुरी में देखते हैं कि प्रसादम सबके लिए है। वैसे और एक कंपैशन का एग्जाम्पल आता है। शिल प्रभुपाद अमेरिका में थे, तभी उनका रूम और उनके सेक्रेटरी का रूम एक ही रूम था, बट एक जस्ट दीवार थी बीच में और गेट था, और प्रभुपाद जी का जो वॉशरूम था उसके बाजू में एक खिड़की थी, तो उसमें एक पौधा रखा था। तो प्रभुपाद जी आए, देखा और जोर से बोला, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस। सो तो भक्त लोग, उनके सेक्रेटरी शुद्ध कीर्ति बाबू, श्याम सुंदर प्रभु वो बाजू में ही बैठे थे। वो डर के आ गए कि क्या हुआ प्रभुपाद, क्या हुआ। तो प्रभुपाद वो जो गैप था उस खिड़की से उनको देख रहे थे, और वहाँ पे आने के बाद प्रभुपाद के सामने वो पौधा था और वो थोड़ा सूख रहा था। तो प्रभुपाद ने फिर से कहा, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस, ऐसे स्ट्रॉन्ग वर्ड में। तो शुद्ध कीर्ति प्रभु ने फिर उसको पानी वगैरह दिया और इस अच्छे प्लेस में रखा। So Prabhupada was not only compassionate to insect only, and he was compassionate also to all living entities. So this was example of his compassion. So there are numerous qualities of Acharyas and also Guru. So हमें पता है तमल कृष्ण गोस्वामी महाराज, ये स्टोरी तब की है जब हमारा मायापुर का मंदिर, उसकी लैंड हम एक्वायर करने का ट्राई कर रहे थे, बट बहुत ट्राई होने के बाद भी लगभग 1-1.5 साल हो गया, फिर भी वो जगह मिल नहीं रही थी। और लास्ट में डील फाइनल हो रही थी, बट सम एक्सटर्नल थिंग्स से लाइक कुछ क्या बोलते डाकू वगैरह गाँव पे रहते, तो वो थोड़ा डिस्टर्ब कर रहे थे। तो ये जो डील होने वाली थी इसलिए वो रात में होने वाली थी ताकि किसी को पता ना चले। सो तो प्रभुपाद ने सोचा कि अभी हमें किसको भेजना चाहिए इस मिशन के लिए, क्योंकि वहाँ पे कुछ भी हो सकता था। वो डाकू वगैरह वो हमला करने के लिए पूरे तैयार थे। तो प्रभुपाद ने सोचा कि तमाल विल बी द बेस्ट पर्सन। तमल कृष्ण गोस्वामी महाराज, प्रभुपाद से तमाल विल बी द बेस्ट पर्सन। सो प्रभुपाद ने तमल कृष्ण महाराज को भेजा। वहाँ पे रात हो चुका था। तमल कृष्ण गोस्वामी प्रभुपाद अभी कृष्णा नगर में थे, और नवदीप से तमल कृष्ण महाराज उनको बहुत लेट हो रहा था, लाइक लगभग 5-6 घंटे एक्स्ट्रा हो चुके थे। रात के लगभग 2 बज चुके थे। बट प्रभुपाद उस टाइम पे ऐसा नहीं करते थे कि प्रभुपाद टोटली जगे हुए रहे, बट प्रभुपाद वॉज अवेक एट दैट टाइम and he was waiting. He was not translating also, he was just waiting on his desk कि कब आएगा तमल कृष्ण। तो प्रभुपाद वेट कर रहे थे, तो धीरे से गाड़ी वगैरह आया, तमल कृष्ण महाराज आए। तो तमल कृष्ण महाराज ने नॉक किया, प्रभुपाद बोले कि कम इन। तमल कृष्ण महाराज ने बोला प्रभुपाद ऑल डन, डील इज क्लोज। तो प्रभुपाद ने ऐसा ओवर रिएक्ट अभी नहीं किया कि या वेरी गुड वेरी गुड। प्रभुपाद बोले ओके नाउ स्लीप, बस इतना ही। सो ये दिखाता है कि आचार्य अगर कोई बड़ा भी काम कर रहा हो, कोई छोटा भी काम कर रहा हो, तो ही इज ऑलवेज इक्वल टू एवरीवन। नॉट इन एनी केस ही विल कि आपने बड़ा सेवा किया है तो आप मेरे लिए अच्छे हो। प्रभुपाद हम देखते कि जब इंडिया में प्रचार हो रहा था, तभी बहुत से लोग उनको आमंत्रण देते थे कि प्रभुपाद हमारे घर में आइए, कृपया प्रसाद वगैरह लीजिए, यहाँ पे प्रवचन वगैरह कीजिए। सो प्रभुपाद ऐसे नहीं कि बस अमीर को घर जाते थे, वो गरीबों के घर भी जाते थे, अमीरों के घर भी जाते थे। वो लोगों के बीच में का भाव देखते थे कि वो कौन उनको इतनी आत्मीयता से बुला रहा है। उसके हिसाब से श्रील प्रभुपाद
अपना कंपैशन एक्सपांड करते थे। सो कभी कभी ऐसा भी होता था कि एक ही दिन में शिल प्रभुपाद 4-4, 5-5 प्रोग्राम करते थे, हाउस प्रोग्राम। अभी कुछ महीने हो गए मैं शिल प्रभु जी के साथ हूँ, और प्रोग्राम तो हम 2 करते हैं, पर मैं इतना एग्जॉस्ट हो जाता हूँ एट द एंड ऑफ द डे कि घर जाके डायरेक्टली सो जाता हूँ दूसरा कुछ नहीं। तो बैठे बैठे ही सो जाता हूँ कभी कभी। तो बट शिल प्रभुपाद वाज सो enthusiastic at the age of 70, 75, 80. So his energy level was very high. Also हम सब ने सुना कि जो हम भगवत गीता पढ़ते हैं तो हम देखते हैं कि इतने सारे क्वालिटीज एक सिंगल पर्सन कैसे हैंडल कर सकता है। लाइक इतना टाइम मैनेजमेंट, प्रभुपाद सबको लोवेस्ट लेवल टू द हाईएस्ट लेवल ऑफ देयर स्पिरिचुअलिटी, तो सबको इंकरेज करते थे, सबको टाइम देते थे, बट सब इतना मैनेज करते थे। बट हाउ इट इज पॉसिबल दैट अ सिंगल पर्सन कैन हैंडल सो मच थिंग? तो इसके बारे में एक स्टोरी आती है। ये स्टोरी तमल कृष्ण गोस्वामी महाराज, जब उनका एक ऑपरेशन हो रहा था तो उनको एनेस्थीसिया दिया गया था। तो तभी एनेस्थीसिया से उठने के बाद प्रभुपाद उनके बाजू में ही थे, क्योंकि प्रभुपाद उनको बहुत चाहते थे। ही वॉज वेरी डियर डिसाइपल ऑफ श्री प्रभुपाद। तो उठने के बाद तमल कृष्ण महाराज बोले, प्रभुपाद आई वॉन्ट टू शेयर समथिंग विथ यू, आई हैड अ ड्रीम, मुझे एक सपना आया है। तो प्रभुपाद बोला या यू कैन। तो सपने में तमल कृष्ण महाराज बताते कि श्री गौरांग महाप्रभु अपने सारे पार्षदों के साथ एक जगह बैठे थे, सारे नित्य पार्षदों के साथ, और वो बहुत दुखी थे कि हरिनाम का प्रचार अभी रुक गया है। और तभी उनके सामने सिद्धांत सरस्वती प्रभुपाद, भक्तिविनोद प्रभुपाद और बहुत सारे आचार्य थे। और तभी महाप्रभु बोल रहे कि इसका कुछ सॉल्यूशन है। हरिदास ठाकुर जी से उन्होंने पूछा, तो बाकी कोई बोल नहीं रहा था। तो हरिदास ठाकुर जी ने बोला कि महाप्रभु आपको तो पता है, आपने इसका सॉल्यूशन पहले से ही निकाल दिया है, और आपके सॉल्यूशन के लिए जो सिद्धांत सरस्वती प्रभुपाद है, उनके डिसाइपल श्री राधा दामोदर टेम्पल में अभी प्रिपरेशन कर रहे हैं हरिनाम का प्रचार करने के लिए। तो उन्होंने रूप गोस्वामी से पूछा, महाप्रभु ने, डू यू हैव एनी आइडिया अबाउट दिस? तो रूप गोस्वामी बोले, हाँ जरूर, आपने ही भेजा है महाप्रभु। अभी वो प्रिपरेशन में है और जल्दी ही वो पूरे भारतवर्ष में और पूरे जगत में हरिनाम का प्रचार करेंगे। तो महाप्रभु ने अपने सारे पार्षदों को बोला कि आप कुछ ना कुछ एक वरदान उनको दीजिए, ताकि सारे जगत में हरिनाम का प्रचार अच्छे से हो सके। सो तभी सारे आचार्य ने महाप्रभु के कहने पे उनके एक स्पेसिफिक जो क्वालिटी रहता है उसके लिए उनको एक आशीर्वाद दिया, कि जैसे जगन्नाथ दास बाबा जी महाराज, उनका ह्यूमिलिटी वाज द परफेक्ट। गौर किशोर दास बाबा जी, उनका रिनाउंसिएशन, और ऐसे भक्ति विनोद ठाकुर, तो ऐसे बहुत सारे गुण उनको मिले। और लास्ट में महाप्रभु ने खुद बोला कि ये जो भी करेंगे, जो भी बोलेंगे, उसमें मैं उनके हृदय में पूरे तरह से रहूंगा और उनका पूरा इंस्पिरेशन, उनका पूरा कंट्रोल दे दूंगा। सो हम देखते हैं कि प्रभुपाद जी के बुक्स हम पढ़ते हैं, तब हमें इतना इंस्पिरेशन कैसे मिलता है, क्योंकि सारे आचार्यों की कृपा उन पे है। तो इसलिए हम बाकी सारे आचार्यों से भी शिल प्रभुपाद जी के साथ जल्दी से कनेक्ट कर पाते हैं। सो थैंक यू सो मच फॉर गिविंग मी दिस चांस। सॉरी। हरे कृष्णा। कल्पना माता जी को बात करना है। यस माता जी। हरे कृष्णा, सगळ्यांना दंडवत प्रणाम। अगोदर आपण शुद्धभाव प्रभूचे आभार प्रदर्शन करायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला सगळ्यांना बोलायचा चान्स भेटला आज श्री प्रभुपाद बद्दल।
श्री प्रभुपाद हे इस्कॉनचे संस्थापक आचार्य होते. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 रोजी कोलकाता येथे झाले. त्यांचे मूळ नाव अभयचरण देव होते. त्यांनी 1922 मध्ये श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना भेटल्यानंतर त्यांचे जीवन कृष्ण भक्तीच्या मार्गावर समर्पित केले आणि अमेरिकेत भारतीय अध्यात्माचा प्रसार केला. तसेच त्यांनी भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम सारख्या अनेक ग्रंथांचे लेखन केले आणि ते 76 भाषांमध्ये त्यांचे अनुवादित केले. त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काय बोलायचे, त्यांनी तरुणपणात त्यांनी भगवद्गीता जशी आहे तशी त्या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन केले. त्यांनी 108 कृष्ण मंदिर स्थापन केले. धन्यवाद. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी, दंडवत प्रणाम. मला फक्त एक वेगळाच भाग या श्रील प्रभुपादांबद्दल बोलायचं आहे. आपण भरपूर राष्ट्रभक्त बघितले, देशभक्त बघितले आणि अशा भगवंत भक्तीमध्ये असलेले श्रील प्रभुपाद हे एकमेव असे भक्त आहेत ज्यांनी आपल्या देशाचं नाव 7 समुद्रापलीकडे नेलं. आपण वेस्टर्न कल्चर अडॉप्ट करतोय, भारतामध्ये बाहेरची संस्कृती आत येते, पण एकमेव प्रभुपाद जी अशा आहेत की ज्यांनी आपली भारतीय संस्कृती, कृष्ण भावनामृत, कृष्ण सेवा, भगवंताप्रतीचं जे काही समर्पण आहे, आपल्या गुरुप्रतीचं समर्पण आहे, गुरुप्रतीची भक्ती आहे, ही परदेशात नेली. तर माझ्यासाठी म्हणजे मला जे काही वाटतं त्यामध्ये त्यांनी खूप मोठी देशसेवा केलेली आहे आणि ती देशसेवा ते आता अखंड जगामध्ये पसरवत आहेत. तर हा एक खूप मोठा भाव आहे. तर माझ्यासाठी श्रील प्रभुपाद हे खूप मोठे भारतरत्न आहेत आणि सगळ्यांनी प्रभुपादांसाठी हरे कृष्णा मंत्र आपण म्हणूया. प्रभूजींसाठी पण आपण हरे कृष्णा मंत्र म्हणूया, कारण श्रील प्रभुपादांनी आपल्याकडे शुद्धबा प्रभूजींना पाठवलंय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. थैंक यू प्रभु जी. वैसे एक्चुअली समय तो हो चुका है, लेकिन मुझे भी थोड़ा चांस मिला है. प्रभु जी ने बोला है कि आप भी बात कर सकते हो प्रभुपाद जी को, क्योंकि इतने बड़े प्रभुपाद जी है, इनको श्रद्धांजलि अर्पण करने का अगर मौका मिलता है तो छोड़ना नहीं चाहिए, ऐसा बोला जाता है. तो मैं ज़्यादा समय नहीं लूँगा. वैसे प्रिपेयर तो करके आया था, लेकिन ज़्यादा समय नहीं लूँगा. तो सबसे पहले मैं बताना चाहता हूँ कि अगर प्रभुपाद जी अगर नहीं होते, हमारे जीवन में प्रभुपाद जी अगर नहीं होते, मुझे मेरे जीवन में बहुत ऐसा बात लगता है कि अगर प्रभुपाद जी अगर नहीं होते तो हमें क्या क्या नहीं मिलता. तो मुझे क्या लगता है, सबसे पहले तो हमें प्रसाद नहीं मिलता. बराबर. तो प्रसाद नहीं मिलता. इतना स्वादिष्ट, इतना सुंदर प्रसाद हमें हमेशा मिलता है बिकॉज ऑफ प्रभुपाद जी की वजह से मिला है. बराबर. उसके बाद हमें क्या मिला है प्रभुपाद जी की वजह से, डांसिंग कीर्तन. बराबर. तो डांसिंग कीर्तन हम इतने आराम से, इतने अच्छे से कर सकते हैं, इतना आनंद मिलता है डांसिंग कीर्तन में. तो ये जो मिला है हमें प्रभुपाद जी की वजह से मिला है. और सबसे ज्यादा, सबसे इम्पोर्टेंट क्या मिला है हमें, तो राधा रानी का और भगवान श्री राधा रमन जी का प्यार मिला है, प्रेम मिला है. ये सब चीजें हमें किससे प्राप्त हुई है, प्रभुपाद जी से प्राप्त हुई है. बराबर. अगर प्रभुपाद जी नहीं होते तो हमें ये सब चीजें नहीं मिल पाती, और प्रभुपाद जी अगर नहीं होते तो हमें शुद्ध भाव प्रभु जी भी, उनका भी साथ नहीं मिलता, और शुद्ध भाव प्रभु जी की वजह से ही आज ये हमारा मोची सेंटर चालू है. तो ये सब चीजें जो है वो प्रभुपाद जी के, उनके वजह से ही हमें सब मिला है. और आज आप भी इतने सब संख्या में आए हैं, और यहाँ पे हम लोग मोची सेंटर में प्रभुपाद जी का, श्री राधा रमन जी का सेवा करते हैं, सब लोग प्यार से रहते हैं, इतने सब रहते हैं. ये बिकॉज ऑफ ओनली और ओनली सिर्फ प्रभुपाद जी की वजह से हुआ है. बराबर. और सबसे इम्पोर्टेंट प्रभुपाद जी के बारे में अगर बताना है तो उनके बहुत सारे पास्ट टाइम्स है, लेकिन मुझे 2 पास्ट टाइम्स हमेशा मन को छू जाते हैं. एक पास्ट टाइम जो है वो पास्ट टाइम ऐसा था कि न्यूयॉर्क सेंटर जो चल रहा था, न्यूयॉर्क सेंटर में जब न्यूयॉर्क सेंटर कंटिन्यूसली वर्किंग चल रहा था, लेकिन क्या हुआ कि कुछ समय के बाद न्यूयॉर्क सेंटर में फंड आना बंद हो गया था, और सभी भक्त परेशान थे कि अभी क्या होगा, हमारा न्यूयॉर्क सेंटर हमें बंद करना पड़ेगा, अभी आगे नहीं बढ़ पाएंगे, न्यूयॉर्क सेंटर नहीं चला पाएंगे, जो प्रसाद देना है, प्रचार करना है, प्रचार रुक जाएगा, ये सब उनको टेंशन चल रहा था.
तो प्रभुपाद जी को उन्होंने उनसे खत लिखा प्रभु जी को, प्रभुपाद जी को उन्होंने, और पूछा कि यहाँ पे अभी न्यूयॉर्क सेंटर में हमारे पास फंड सब खत्म हो चुके हैं, हमारे फंड अभी नहीं मिल रहे हैं, तो हमें न्यूयॉर्क सेंटर बंद करना पड़ेगा। तो प्रभुपाद जी ने उनको उत्तर में जो चिट्ठी लिखी वहां पे सिर्फ लिखा डू चैंटिंग रेगुलरली, सिर्फ इतना बोला गया। क्या बोला? डू चैंटिंग रेगुलरली। और सच में ऐसा ही हुआ कि सभी भक्तों ने वहां की जो कोर कमेटी थी, कोर कमेटी में सब लोगों ने चैंटिंग कंटिन्यूसली करते रहे, और ऐसा चमत्कार हो गया कि उनके जो महीने का जो खर्चा था, महीने का खर्चा चलाने के लिए अपने आप उतने डॉलर्स ही उतने को मिल जाते थे। वो कहाँ से आते थे, कौन लेके आता था, किसी को नहीं पता चलता था। लेकिन ये जो सब विश्वास है, ये प्रभुपाद जी ने हमें सिखाया है कि हम लोग भी बहुत बार सोचते हैं कि हमारा मोशी सेंटर कैसे चलेगा, प्रभु जी से बात करते हैं, लेकिन प्रभु जी भी हमें यही बताते, शुद्ध प्रभु जी हमेशा यही बताते क्या करना है, डू चैंटिंग रेगुलरली। बस हमें भी यही सोचना है सब लोग को कि हमें क्या करना है, बाकी कुछ नहीं, अपने आप होते रहेगा। सब चीजें जो है राधा रानी अपने आप संभाल के लेती है, जिससे काम करवाना है, जिससे सेवा करवानी है, सब करवा के लेती है। हमें सिर्फ करना है डू चैंटिंग रेगुलरली। बस मैं इतना ही बोल के यहाँ पे रुकता हूँ। थैंक यू। हरे कृष्णा।